नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी लक्ष्मण गिरी आपल्या सर्वांचे शाश्वत अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो. मित्रांनो, आपण विद्यार्थ्यांच्या आग्रहाखातर आणि येणाऱ्या ग्रुप सीच्या दृष्टिकोनातून PYQ सिरीज चालू केली आहे. या PYQ सिरीजमध्ये आपण सर्व विषयांचे इतिहास, भूगोल, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सायन्स, हिस्ट्री, करंट अफेअर या सर्व विषयांशी आपण काय बघणार आहे, पूर्ण डिटेल ॲनालिसिस बघणार आहोत क्वेश्चनचं. म्हणजे 2018 पासून ते 2026 पर्यंत जेवढ्या काही तुमच्या एक्झाम झाल्या आहेत त्या सर्व एक्झामचे PYQ आपण बघणार आहोत. आणि हा जो आपला पहिला पार्ट असणार आहे आजचा, या पहिल्या पार्टमध्ये आपण राज्यसेवा, त्याच्यानंतर तुमची नगर परिषद, त्याच्यानंतर इव्हन सगळ्या जिल्हा परिषदच्या भरती, जेवढ्या तुमच्या सरळ सेवा भरती आहेत आणि त्या भरतीला तुमचा प्राचीन इतिहास आहे, जसं की हिंदू संस्कृती, वैदिक संस्कृती, तिच्यात जे क्वेश्चन येतात ते काही क्वेश्चन आपण पहिल्या पार्टमध्ये घेतलेले आहे. आणि त्याच्या सोबत सोबत आपण भूगोलाची सुद्धा त्यात क्वेश्चन घेतलेले आहे. जो भूगोल आहे तो भूगोल पूर्ण म्हणजे सर्व ग्रुप बी, ग्रुप सी, राज्यसेवा, तलाठी सर्व भरतींसाठी उपयुक्त असणार आहे. फक्त जे स्टार्टिंगचे 2 जे आपले क्वेश्चन असणार आहे ते फक्त काय असणार आहे, बाकीच्या भरतींसाठी उपयुक्त असणार आहे. आणि बाकीचा जो आधुनिक भारताचा इतिहास, महाराष्ट्राचा इतिहास, हे आपण इथून पुढे कंटिन्यू करणार आहोत. त्यामुळे तुम्हाला या लेक्चरचा 100% जास्तीत जास्त फायदा होणार आहे. त्यामुळे तुम्ही काय करायचा, हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघायचा. त्याच्या अगोदर बघा, जे आपले विषय येतं, ज्या विषयामध्ये इतिहास हा महत्त्वाचा विषय आपला असणार आहे. आणि इतिहास विषयावरती आपल्याला कमीत कमी 5 मार्क विचारतात. इतिहासामध्ये काय काय क्वेश्चन विचारले जातील आपल्याला, प्रागैतिहासिक काळ, सिंधू संस्कृती, वैदिक संस्कृती, महाजनपदे, मौर्य काळ. बघा समजते का तुम्हाला, महाजनपदे, मौर्य काळ म्हणजे याच्यात आपल्याला एक प्रश्न विचारला जातो. जसं की सिंधू संस्कृतीमध्ये आपल्याला काय विचारतील जास्तीत जास्त, हडप्पा संस्कृती काय आहे, मोहनजोदडो काय होतं, राखी गडी काय होतं, दायमाबाद काय होतं, धोलावीरा काय होतं. म्हणजे याच्या आजूबाजूचा आपले प्रश्न फिरतात. जास्त पाठ करायची गरज नाहीये. आणि सरळ सेवा जेवढे गरजेचं आहे ते आपण घेतलेलं आहे. आणि जी सरळ सेवा सध्या गेली MPSC कडं, त्याचा आपला जास्त फायदा आहे, कारण की आपण सगळे PYQच्या बेस्ट क्वेश्चन घेणार आहे मित्रांनो. बघा जसं की सिंधू संस्कृती मी सांगणार तुम्हाला याच्याबद्दल, प्रश्न आपल्याला दिलेले आहेत. त्याच्यानंतर मौर्य काळ, शुंग घराणं. या पहिल्याच लेक्चरमध्ये तुम्हाला कमीत कमी या प्राचीन इतिहासात तुम्हाला 4 ते 5 चॅप्टर तुमचे कव्हर होतील. हिच्यातले 2 चॅप्टर कव्हर होतील, हिच्यातले 5 ते 6 चॅप्टर कव्हर होतील एकाच लेक्चरमध्ये. सांगतो मी तुम्हाला, कळते का? म्हणजे एका लेक्चरमध्ये तुम्हाला किती जास्त फायदा होईल हे तुम्हाला कळेल. फक्त पहिल्यापासून शेवटपर्यंत टीका. त्यानंतर बघा याच्यात युरोपियनचे आगमन, ब्रिटिश सत्ता, 1857चा उठाव, स्वदेशी चळवळी, म्हणजे हे तुम्हाला माहिती आहे आता. ठीक आहे, बघू शकता तुम्ही. स्टॉप करता व्हिडिओ आणि बघून घ्यायचं, 2 मिनिटात वाचून घ्यायचे. महाराष्ट्राचा इतिहास, भारतीय स्वातंत्र्य चळवळ, इतिहासाची साधने व लेखन आणि इतर महत्वाचे घटक. चला आपण डायरेक्ट आता मुद्द्यावर येऊ. आपला मुद्दा क्रमांक 1 क्वेश्चन बघा. चलो प्रश्न वाचायचा सर्वांनी. हडप्पा संस्कृतीतील प्रसिद्ध गोदी म्हणजे प्राचीन बंदर कोणत्या ठिकाणी सापडलेले आहे, असा आपल्याला प्रश्न साधा साधा विचारला आहे. चला उत्तर सांगायचं, कमेंट करायचं पटपट उत्तर सगळ्यांनी खाली. हडप्पा संस्कृतीतील प्रसिद्ध गोदी म्हणजेच काय रे, बंदर हे कोणत्या ठिकाणी सापडलेलं आहे, असा आपल्याला एक साधा आणि सिंपल प्रश्न विचारलेला आहे. याच्यात बघायचं मोहनजोदडो, कालीबंगन, लोथल की धोलावीरा. बघा सरळ सेवा असो की तुमची राज्यसेवा, या म्हणजे तुमची सिंधू संस्कृतीवर एक प्रश्न विचारला जातो. आणि सिंधू संस्कृती विचारत असताना तुम्हाला नंबर 1 म्हणजे हडप्पा संस्कृती काय आहे, हडप्पामध्ये काय काय सापडलं, हडप्पाचा शोध कोणी लावला, याच्याच अवतीभोवती जास्त प्रश्न विचारले जातात मित्रांनो. बघा हडप्पा हे एक शहर आहे पाकिस्तानमध्ये. बघा हडप्पा असो तुमचं मोहनजोदडो असो, या दोघांवर जास्त प्रश्न विचारतात. आणि हे दोघं पण कुठे आहे तर पाकिस्तानात आहे. एवढं लक्षात ठेवा फक्त, पाकिस्तानात, हे भारतात नाही. ठीक आहे, पाकिस्तानात आहे. हडप्पा याचा शोध हा 1921 मध्ये त्यांचं नाव आहे. त्याच्यानंतर बघा 2 नंबर दयाराम सहानी, यांचं नाव काय आहे, दयाराम सहानी यांनी हडप्पा संस्कृतीचा शोध लावला किंवा हडप्पा या ठिकाणाचा शोध लावला. त्याच्यानंतर मोहनजोदडो 2 नंबरला इथं लिहून दिलेलं आहे, हे बघा 2 नंबर मोहनजोदडो. याच्यानंतर 1 वर्षानंतर म्हणजेच 1922 मध्ये याचा शोध लावला आणि तो लावला तुमचा राखलदास
बॅनर्जी. सर आम्हाला याच्यावरच कन्फ्युजन होती, या नावावरच. ठीक आहे, या नावातच कन्फ्युजन होती. नेमकं हे दयाराम साहनी कसं पाठ करायचं आणि राखलदास बॅनर्जी कसं पाठ करायचं. तर बघा याच्यात जो हडप्पा संस्कृती आहे, लक्षात घ्यायचंय, जर तुम्हाला कोणी मारलं उद्या येऊन, हातपाय तोडले, तुमच्या हड्ड्या तोडल्या, हड्ड्या काय तोडल्या, हड्ड्या तोडल्या, मग तुम्ही काय म्हणता, रे देवा माफ कर, मारू नको, दया कर आमच्यावर, काय कर, दया कर. लक्षात ठेवा, म्हणजे काय रे, हडप्पा संस्कृती दयाराम साहनी, हडप्पा संस्कृती दयाराम साहनी. आणि मोहनजोदडो यांनी कोण लावला, राखलदास बॅनर्जी. म्हणजे हे लक्षात ठेवा, दोन्हीपैकी एक नाव लक्षात ठेवायचं. याच्यावर एक प्रश्न आमचा विचारला जातो. त्यानंतर बघा कालीबंगन. कोणती बंगन ही, काळीबंगन. हा हे पण पाकिस्तानात द्या, पाकिस्तान. ओके. त्यानंतर कालीबंगन हे जे ठिकाण आहे हे राजस्थानमध्ये. जर तुम्ही पिक्चर पाहिले असतील जुने, ते करण अर्जुन मेरे करण अर्जुन आएंगे, तिच्यात तो शाहरुख खान बांगड्या घ्यायला तिथे हिरोनीसाठी, तर तिच्यात तुम्हाला एक दिसते, हे राजस्थानमध्ये ठिकाणी. कोणत्या ठिकाणी, राजस्थानमध्ये ठिकाणी. म्हणजेच राजस्थानमध्ये काळ्या कलरच्या बांगड्या सापडल्या. इथं काय सापडल्या आहे, काळ्या कलरच्या बांगड्या. लिहून घ्यायचं या, काळ्या बांगड्या सापडलेल्या आहे, बांगड्या सापडलेल्या आहे. त्यानंतर नांगरलेली शेती सुद्धा सापडलेली आहे, नांगरलेली शेती सुद्धा सापडलेली आहे. एक इथं पॉइंट लिहून घ्या मित्रांनो, मोहनजोदडो मध्ये इथं लिहितो, या मोहनजोदडो मध्ये तुम्हाला मृतांची टेकडी, मृतांची टेकडी म्हणून सुद्धा ओळखतात. मोहनजोदडोला काय म्हणतात, मृतांची टेकडी. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा कालीबंगन झालं. लोथल, लोथल या ठिकाणीच तुम्हाला काय सापडले, गोदी बंदर, म्हणजे बंदर सापडलेले, बंदर म्हणजे ज्या ठिकाणी तुमचे काय सापडायचे, जहाज वगैरे तयार करण्याचा कारखाना वगैरे असेल तिथे ते सापडलेलं आहे. ओके, ठीक आहे. त्यानंतर बघा धोलावीरा. धोलावीरा या ठिकाणी ना तुमचं जे घर होते, घर म्हणजे राजवाडा, त्याच्यानंतर बाजारपेठ आणि लोकांची राहायची व्यवस्था. बघा असं, हे तुमचा राजवाडा, ही बाजारपेठ आणि लोकांची व्यवस्था, म्हणजे विभाजन झालं शहराचं. काय झालं याच्यात, 3 भागामध्ये विभाजन. किती भागात, याच्यावर प्रश्न विचारलेला आहे की हडप्पा संस्कृतीमध्ये शहरांचं विभाजन हे कुठं दिसून येते, कुठं दिसून येते, धोलावीरा या ठिकाणी दिसून येते. त्यानंतर सांडपाण्याची व्यवस्था सुद्धा तुम्हाला इथं चांगल्या प्रकारे दिसून येते. त्याच्यानंतर लक्षात ठेवायचं मित्रांनो, हडप्पा संस्कृती पाठ करताना काही प्राणी विचारतात की हडप्पा संस्कृतीमध्ये कोणते प्राणी महत्वाचे येतं आणि कोणते प्राणी महत्वाचे नाही येत. थोडक्यात आपण पुढे जाऊ. बघा तुम्हाला शॉर्टकट मध्ये लिहून दिलेल्या सगळ्या गोष्टी वाचायच्या तुम्ही. या हडप्पा संस्कृती ही कोण शोध लावलायचा, दयाराम साहनी यांनी शोध काढला. रावी नदीच्या काठावर आहे, पाकिस्तान या ठिकाणी. मोहनजोदडो कुठे आहे, राखलदास बॅनर्जी. आता आपण पाठ केलं हे आपण पाठ केलं हडप्पा संस्कृती, की हडप्पा संस्कृतीचा शोध कोणी लावला, तर दया करा, दया करा म्हटलं आपण, दया करा म्हणजेच कोण रे, दयाराम साहनी. आणि मोहनजोदडो राखलदास बॅनर्जी. लोथल बी पण बघितलं आपण. आता सगळं वाचून घ्यायचं तुम्ही. ठीक आहे, बघा. त्यानंतर बघा नेक्स्ट पॉइंट, हिच्यात काही असणारे बघू आपण. हिच्यात वाघ, गेंडा, हरिण, रानडुक्कर, माकड आणि सुसर म्हणजेच मगर इत्यादी प्राणी त्यांना माहिती होते. जर तुम्ही ते मोहनजोदडो पिक्चर बघितला असेल ऋतिक रोशनचा, तिच्यात तुम्हाला ते दाखवतात की तो ऋतिक रोशन मगरला मारते वगैरे, शिकार विकार करते असं दाखवलेलं तिच्यात. ठीक आहे, ओके. हरणाचे सिंगल लावून ते डान्स वगैरे करतात, सगळ्या गोष्टी. हा. त्याच्यानंतर हे जे लोक होते हडप्पा संस्कृतीतील, हे महादेवाची पूजा करायची. महादेवाची पूजा म्हणजेच पशुपतीची पूजा, पशुपतीनाथ, पशुपती या देवाची पूजा करायची. आणि या देवाची जी मृदा होती, मृदा म्हणजे तुमची मुद्रा बेगा, मी शिकवताना जर काही डायग्राम काढली अशी, त्या डायग्रामचा बी काहीतरी अर्थ असतो मित्रांनो. कारण की असा प्रश्न विचारला होता की जी हडप्पा संस्कृतीतील मुद्रा होती, ती मुद्रा कोणत्या आकाराची होती, ती गोल आकाराची नसून ही कोणत्या आकाराची रे, चौकोनी आकार किंवा आयात आकृतीची होती. आणि या चौकोनी आकृतीची जी मुद्रा होती, त्या मुद्रेवर काही प्राण्यांचे फोटो होते. म्हणजे प्राणी कोणते कोणते होते, हत्ती होता, वाघ होता, गेंडा होता आणि रेडा होता. कळते का? म्हणजे तुम्हाला उद्या प्रश्न विचारतील की खालीलपैकी कोणता प्राणी हडप्पा संस्कृतीतील लोकांना अवगत होता किंवा माहिती होता, तर कोणते कोणते प्राणी होते, हत्ती होता, वाघ होता, गेंडा, रेडा आणि वरचे. बर सर याच्यात आम्हाला घोडा दिसला नाही, याच्यात आम्हाला घोडा दिसलेला नाही. मग हाच पॉइंट लक्षात ठेवायचा आहे
जो घोडा प्राणी आहे हा त्यांना माहिती नव्हता किंवा संशयास्पद आहे. कोणताही जे इतिहासकार आहे त्यांनी आज सांगितलं नाही की त्यांना घोडा प्राणी माहिती होता का? तर नाही. तर कोणता प्राणी माहिती नव्हता? घोडा. लिहून घ्यायची माहिती हा. माहिती नव्हता. माहिती नव्हता. त्याच्यानंतर ही जी आपण जी मुद्रा तयार केली होती, ही मुद्रा स्टिटाईट नावाच्या दगडापासून होती. स्टिटाईट. स्टिटाईट. बघा, जर तुम्ही ते ऋतिक रोशनचा पिक्चर पाहिला असेल, ते ऋतिक रोशनचा जे काका असते, ते घेऊन गेलेला त्याला तिकडं. त्याला ते एक मुद्रा देते हातात, की भाऊ तुला जर राजवाड्यात जायचं कधी काम पडलंच, तर ही मुद्रा तू सगळ्याला दाखव. आणि त्या मुद्रेवर आहे ना काही प्राण्यांचे फोटो असतात. जर नीट पाहिलं असेल, तर ते कोणते कोणते प्राणी होते ते? हत्ती, वाघ, गेंडा, रेडा. लक्षात येईल एवढं? म्हणजे तर जे जे पॉईंट लिहिलेले फळ्यावरती सगळे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूच्याच दृष्टिकोनातून लिहिलेले आहेत. एक प्रश्न आणि त्या प्रश्नाच्या आजूबाजूला असलेला संपूर्ण आवाका आपल्याला बघायचंय. म्हणजे तुमच्या हडप्पा संस्कृती जवळपास 50% पूर्ण झाली एका प्रश्नात. याच्या बाहेर प्रश्न जात नाही मित्रांनो. ठीक आहे, लिहून घ्यायचंय तुम्ही. नेक्स्ट क्वेश्चन. सॉरी, हे बघा, लोथल, कालिबंगन, धोलावीरा त्यांची स्थापना आणि त्यांनी कोण त्याची स्थापना होतो ते शोधून कोण काढलं? ठीक आहे. नेक्स्ट बघा, नेक्स्ट प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे लगेचच. राज्य सेवा पूर्व परीक्षा 2017लाच याच्यावर प्रश्न विचारला. लावा जोड्या आणि उत्तर सांगायचा. खाली कमेंट बॉक्स मध्ये सर्वांनी उत्तर लिहून सांगायचे. ठीक आहे. बघा, हडप्पा संस्कृती याचा शोध कोण लावला रे? हड्ड्या तोडल्या जरा आमच्या, हड्ड्या तोडल्या. हड्ड्या म्हणजेच कोण आहे? दयाराम सहानी. आमच्यावर मदत करा, दया करा आमच्यावर, हड्ड्या तोडू नका. म्हणजे हडप्पा संस्कृती. मोहेन जोदडो याचं नाव होतं राखलदास बॅनर्जी. ठीक आहे, राखलदास बॅनर्जी. त्यानंतर चहुंदडो, हिंटो इकडं तिकडं. कोण हिंटो? मुजुमदार. असं लक्षात ठेवा, फक्त हे लक्षात ठेवायसाठी हा. ओके. चहुंदडो, या चहुंदडो ही जी तुमची वसाहत होती, त्या वसाहतीच्या आजूबाजूला काही हे दिसतात तुम्हाला, असं तटबंदी म्हणतो आपण त्याला, तटबंदी दिसती. त्यानंतर लोथल. लोथल कुठं होतं? रंगनाथराव, गुजरात. हे कुठे मित्रांनो? गुजरात. लक्षात राहू द्या. ठीक आहे. असेच प्रश्न तुम्हाला येणाऱ्या सरळ सेवा भरतीला दिसतील. हे प्रश्न पण बघा. बघा, खालीलपैकी कोणता मृदू दगड, कोणता दगड हा? कोणता मृदू दगड सिंधू संस्कृतीतील मुद्रा बनवण्यासाठी वापरण्यात आला? हेमेटाइट, मॅग्नेटाइट, लिमोनाइट की सिडेराइट? तर मग कोणता याचं उत्तर? स्टिटाइट. सर बघितलं आम्ही आत्ताच. ठीक आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. सिंधू संस्कृतीतील लोकांनी रिकामी जागा पाळलेला होता किंवा नव्हता याबद्दल काय म्हणते? शंका आहे, शंका. मग कोणता प्राणी आहे? सर कुत्रा होता. ठीक आहे. हत्ती पण होता, उंट पण होता. मग कोणता नव्हता? तर घोडा नव्हता, माहिती नव्हता. जरी तुम्हाला त्या ऋतिक रोशनच्या पिक्चर मध्ये घोडा दाखवतात पांढऱ्या कलरचा, असे पिक्चर पाहायचा हा, तर तुम्हाला तिच्यात कळल की त्याच्यात घोडा दाखवलेला आहे, पण तो खरोखर होता का नव्हता हे माहिती नाही अजून. हा, ठीक आहे. मग त्या पिक्चर पाहून नाही उत्तर द्यायचं त्याचं. नेक्स्ट क्वेश्चन बघा. भारतीय संगीताचा पाया किंवा उगम कोणत्या वेदाला मानले जाते? आता वेद म्हणजे प्राचीन इतिहासात आपण जेव्हा वेदांचा अभ्यास करतो, बघा मी क्रोनॉलॉजिकल चाललो हा. पहिले हडप्पा संस्कृती घेतली, मग हडप्पा संस्कृती घेतल्यावर मी तुमचे वेद घेणार. वेदानंतर जे जे पुढे पुढे येईल ते पॉईंट मी तुमचे घेणार. म्हणजे तुमचा इतिहास याच्यात कव्हर व्हायला का? तर 100% तुमचा इतिहास याच्यात कव्हर होत आहे आणि होणार. प्रत्येक विषय होणार. बघा, भारतीय संगीताचा पाया, इथं काय शब्द आला? संगीत. त्याच्या अगोदर आम्हाला वेद कळले पाहिजे. वेद म्हणजे काय? ठीक आहे. बघा, भारतात जर वेद कोणी आणले असेल, वेदांचा शोध कोणी लावला असेल किंवा वेद कोण आणले असतील, ते होते आर्य. आर्यांचे ग्रंथ कोणते होते रे? वेद होते. एकूण वेद किती येतात? तर 4 आहे. 1, 2, 3 आणि 4. याच क्रमाने जसे तुम्हाला पीवायक्यू मध्ये दिलेला आहे प्रश्न, असाच क्रम लावलेला आहे की सांगा सर्वात पहिले कोणता वेद आला? तर तो आला ऋग्वेद. मग याची ट्रिक पाठ करायची, ट्रिक नुसारचा अभ्यास करायचा, काहीतरी गोष्टी लक्षात राहण्यासाठी. ठीक आहे. त्यात बघा, रुसा, RUSA. एक मिनिट हा.
ओके, RUSA. सर हे काय लिहिलं रुसा? तर तुम्हाला एखाद्या वेळेस जर क्रमाने लावा जर असा प्रश्न आला की सर्वात जुना वेद कोणता आणि सर्वात नवा वेद कोणता, तर ते क्रम लावता आला पाहिजे. तर हा क्रम येतो ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. रुसा एकमेकावर रुसा. ठीक आहे, रुसा म्हणजे वेद, रुसा म्हणजे ऋग्वेद, यू म्हणजे यजुर्वेद, यस म्हणजे सामवेद आणि ए म्हणजे अथर्ववेद. उद्या प्रश्न येईल की सर्वात जुना वेद कोणता, इथं लिहून घ्यायचं बाजूला. सर्वात जुना किंवा सर्वात एक नंबरचा वेद कोणता, तर त्याचं नाव आहे ऋग्वेद. आणि सर्वात नवा कोणता आहे मित्रांनो? नवा. सर्वात नवा म्हणजे सर्वात आधुनिक, तरुण असे शब्द येतील उद्या. तर कोणता आहे? अथर्ववेद. आता या वेदामध्ये लिहून काय दिलेलं आहे हे जास्त महत्वाचं आहे, लक्ष द्या बरोबर. ऋग्वेदामध्ये काय लिहून दिलेलं आहे, तर ऋग्वेदामध्ये असं सांगितलेलं आहे की जी तुमचा देव असणार आहे ते देव कशाला माना तुम्ही, तर देव तुम्ही मानायचं निसर्गालाच देव मानायचं. निसर्गाला देव मानायचं, निसर्गालाच देव मानून त्याची पूजा करायची, त्याची स्तुती करायची. देव करायची आणि त्याची काय करायची रे? स्तुती करायची. ठीक आहे, स्तुती करायची, हे महत्वाचं आहे. आणि या ऋग्वेदामध्ये तुम्हाला लिहून दिलेलं आहे काही रुचा आहेत, रुचा, काही रुचा आहेत. त्या रुचांची संख्या आहे 10,555. हे क्रमांक लक्षात ठेवा, विचारतात सरळ सेवा भरतीला असे प्रश्न आवडतात आयोगाला. किती रुचा? एकूण 10,555. हिच्यात ना मंडले, मंडले एकूण मंडलांची संख्या किती असा प्रश्न येईल. एकूण मंडले आहेत 10. किती आहेत? 10 मंडले आहेत. आणि हिच्यात काही सुक्ते, सुक्ते ते सुक्त्यांची संख्या आहे 1028. हे पाठ करा मित्रांनो, लय प्रश्न विचारतात तिच्यावर. एकूण सुक्ते किती येतं, तर 1028. एकूण मंडले किती येतं? 10. एकूण रुचा किती येतं? 10,555. हे लक्षातच ठेवायचं, विसरायचं नाही. आता तुम्ही जर सकाळी सकाळी उठता, आपली आई म्हणते देवाचं नाव घे बाबा सकाळी सकाळी उठल्यावर. मग आपण उठल्या लहानपणापासून एकच मंत्र पाठ करतो. तो मंत्र कोणता आहे? गायत्री मंत्र म्हणतो आपण. काय म्हणतो? गायत्री मंत्र म्हणतो. तोच गायत्री मंत्र आपण कुठून घेतलेला आहे? या ऋग्वेदातून. लिहून घ्यायचं इथं. गायत्री मंत्र कुठून घेतला आपण? ऋग्वेदातून घेतलेला आहे गायत्री मंत्र. मग गायत्री मंत्र कोणता आहे तुमचा? ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. म्हणता तुम्ही रोज सकाळी असं देवाचा मंत्र? ठीक आहे, मग लक्षात ठेवा तो मंत्र कुठून घेतलेला आहे आपण? या ऋग्वेदातून घेतलेला आहे. एवढी माहिती सफिशियंट आहे. ओके, त्याच्यानंतर दुसरा वेद कोणता आहे? तर यजुर्वेद. दुसरा वेद यजुर्वेद. या यजुर्वेदामध्ये यज्ञ कसा करायचा काय दिलेलं याच्यात? यज्ञ कसा करायचा हे तुम्हाला लिहून दिलेलं आहे. यज्ञ कसा करायचा, यज्ञात कोणते मंत्र म्हणायचे हे कुठे लिहून दिलेले आहे? आमच्या या यजुर्वेदात लिहून दिलेलं आहे. य वरून यज्ञ, य वरून यजुर्वेद. लक्षात राहील? ओके, ठीक आहे. त्यानंतर सामवेदामध्ये काय दिलेलं आहे? तर सामवेदामध्ये संगीत कसं तयार करायचं, संगीत कसं तयार झालं हे दिलेलं आहे. संगीताबद्दल माहिती. संगीत लक्षात ठेवा, एक एक शब्दच पाठ करायचा. याच्यावर तुम्हाला प्रश्न सुटतात मित्रांनो. मी तुम्हाला प्रश्न पुढे दाखवणार आहे, कारण की हा जो आपला उपक्रम आहे, हा जो कंटेंट देण्याचा जो प्रयत्न आहे, हा तुमचा सगळं PYQच्या बेसवरच असणार आहे. परीक्षेच्या बाहेर याच्यात काही येणार नाही परीक्षेच्या बाहेर. ठीक आहे. संगीत, सामवेद जसे की सारे गम पद निसा. अथर्ववेद हा सर्वात नवीन वेद आहे. सर्वात नवीन, सर्वात जुना नाही बरं का, सर्वात नवीन. सर्वात जुना कोणता आहे? तर तो आहे तुमचा ऋग्वेद. ठीक आहे. या अथर्ववेदामध्ये काय दिलेलं आहे? तर अथर्ववेदामध्ये औषधांबद्दल माहिती दिली. औषधी, रोजचं जीवनमान कसं जगायचं, त्यानंतर जादू टोना आहे ना. ओम भगनी भागवदरी बट स्वाहा, जादू म्हटलं की काहीतरी होईल. ठीक आहे, हे कुठे लिहून दिले? तुमच्या अथर्ववेदामध्ये लिहून दिलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर डबल काही वेद येतं, उपवेद म्हणतो आपण त्याला काही, जसं की तुमचे ब्राह्मण वेद आहेत काही. ठीक आहे, ब्राह्मण वेद येतं. ठीक आहे. ब्राह्मण वेदामध्ये काय दिलेलं आहे? तर ब्राह्मण वेदामध्ये असं लिहून दिलेलं आहे
की तुम्ही जे यज्ञ करणार यज्ञात जे मंत्र म्हणणार ते मंत्र कसे म्हणायचे, कसे उच्चारण करायचे, हे कुठं लिहून दिलेलं आहे? या ब्राह्मण वेदामध्ये लिहून दिलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 2 आहे तुमची आरण्यके. आरण्यके म्हणजे काय मित्रांनो? तर आरण्यके म्हणजे जे ऋषीमुनी असायचे पहिले एकांत वासात शांत डोकं चालायसाठी, शांतता भेटण्यासाठी एकूण जायचे, जंगलात निघून जायचे आणि जंगलात जाऊन एकांत वासात चिंतन आणि मनन करायचे आणि त्यांच्या चिंतनातून आणि मननातून जे काही गोष्टी बाहेर यायच्या, अभ्यास बाहेर यायचा, त्याला काय म्हणतो आम्ही, आणि ग्रंथ तयार व्हायचे, त्याला आम्ही आरण्यके असं म्हणतो. आणि त्याच्यानंतर 3 नंबर आहे उपनिषद. उपनिषद. ठीक आहे. उपनिषद म्हणजे काय? गुरूंच्या पायाजवळ बसून, म्हणजे गुरूंजवळ जाऊ, गुरुच्या जवळ जाऊन बसायचं, गुरु आपल्याला माहिती सांगणार, ज्ञान देणार आणि ते ज्ञान आपण लिहून ठेवायचं. म्हणजेच काय रे? उपनिषद. गुरुकडून शिष्याला जाणार ज्ञान म्हणजे काय? उपनिषद. तसे जर एकूण उपनिषद म्हटले तर 108 येतं. टोटल उपनिषदांची संख्या किती असा प्रश्न विचारतील. किती आहे? 108 आहे. आणि या उपनिषदापैकी एक उपनिषद आहे, त्याचं नाव आहे मुंडक उपनिषद. मुंडक उपनिषद. या मुंडक उपनिषदातून आपण ना आपल्या भारताचं जे राष्ट्रीय चिन्ह आहे, म्हणजे राष्ट्रीय ब्रीदवाक्य, चिन्ह नाही ब्रीदवाक्य आहे, त्यांचं नाव आहे सत्यमेव जयते. सत्यमेव जयते. हे कुठून घेतलेलं आहे आपण? मुंडक उपनिषदातून घेतलेलं आहे. राष्ट्रीय ब्रीदवाक्य लिहून घ्यायचंय, महत्वाचं आहे. ठीक आहे. एवढा कंटेंट कळला का? म्हणजे जवळपास आपण वेदांबद्दल सर्वच माहिती घेतलेली आहे. बरं, हे जे वेद होते किंवा आर्य संस्कृती होती, ही जी आर्य संस्कृती आहे ही पितृसत्ताक होती की मातृसत्ताक होती? हे तुम्ही कमेंट मध्ये करून मला सांगायचे. पितृसत्ताक की मातृसत्ताक हे तुम्हाला कळलं पाहिजे. ओके, नेक्स्ट हे लिहून घ्यायचं तुम्ही. महत्वाचे सगळे प्रश्न बघा, इथं लिहून दिले तुम्हाला सगळं. ते काय म्हणते? ऋग्वेद देवांची स्तुती, प्रार्थना, ऋचांचा, मंत्रांचा संगम. त्यानंतर काय? यजुर्वेद. यजुर्वेद म्हणजे काय? यज्ञातील विधी, मंत्र, नियम सांगणारा वेद. सामवेद म्हणजे काय? संगीताचा पाया मानला जाणारा वेद. कोणता आहे? तर ऋग्वेद आहे, सॉरी सामवेद आहे. त्याच्यानंतर अथर्ववेद म्हणजे काय रे? दैनंदिन जीवन, औषधी वनस्पती किंवा जादू टोना याच्याबद्दल जी माहिती असेल ते कशात लिहून दिली आहे? आपल्या अथर्ववेदामध्ये लिहून दिली आहे. हे जे पॉइंट सांगितले मित्रांनो मी, सर्वात जुना, सर्वात नवीन, हे कन्सेप्च्युअल क्वेश्चन झाले. आता हे आपल्या वाचण्यात फ्लो मध्ये निघून जातात, लक्षात राहत नाही जास्त वेळ, तर हे लिहून घ्यायचे असे साईडला कुठेतरी. हेच तिच्यात लिहून दिले परत परत. एकूण सुक्ती किती आहे, एकूण मंडली किती आहे आणि ऋचा किती होत्या? 10,555. नेक्स्ट. आपण इतिहासाचे 2 प्रश्न बघितले, अजून पुढे येणार इतिहासाचे प्रश्न, पण त्याच्या अगोदर आपल्याला भूगोलाचा पण काही अभ्यासक्रम कळला पाहिजे. आता भूगोल पण शिकताना आपण अर्धा 10% ते 12% एका लेक्चर मधून शिकून जाणार. 10% 12% इतिहास भूगोल म्हणजे लय मोठी गोष्ट आहे. तुमचे 2-2 मार्क एका विषयातून क्लिअर व्हायला लगेच आजच्या एका पहिल्या लेक्चर मधून. त्याच्यामुळे तुम्ही कंटिन्यू लेक्चर बघायचे आणि ही सिरीज तुमच्यासाठी अशीच चालू राहणार. ओके, आता हे तुम्हाला माहिती आहे, मी सांगत नाही बसत, तुम्ही व्हिडिओ स्टॉप करा आणि बघून घ्या. नेक्स्ट प्रश्न सोडवा चला. मी 2 मिनिटं बाजूला होतो. वाचला प्रश्न? चल, हे बघा, टाइम आता आपला ऑनलाईन लेक्चर नाही आहे, ऑफलाईन आहे. ऑफलाईन म्हणजे रेकॉर्डिंग करून मी तुम्हाला टाकणार आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्टॉप करायचा, पूर्ण प्रश्न वाचायचा, तिथं उत्तर खाली कमेंट करायचं आणि मग पुढे बघायचं. यानं काय होणार तुमचं, जेव्हा तुम्ही उत्तर टाकता कमेंट बॉक्स मध्ये ते कायमस्वरूपी लक्षात राहते आणि चुकल्यावर तर आपल्याला समजतेच, मग ते जास्त लक्षात राहते. मग आपण म्हणतो ना ठेस लागली की पाहून चालायचं, तसं. काय विचारलं आम्हाला? योग्य सांगा म्हणते. योग्य सांगा. ही सरळ सेवा भरती नाही मित्रांनो, प्रश्न हे असेच येणार तुम्हाला मल्टी लायनर मध्ये. ओके. महाराष्ट्राचा अक्षरवृत्तीय विस्तार 15 डिग्री 44 मिनिट उत्तर ते 22 डिग्री 6 मिनिटं उत्तर आहे. ठीक आहे. महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तार हा
800 किलोमीटर व उत्तर दक्षिण विस्तार हा 700 किलोमीटरचा आहे. ठीक आहे. आणि महाराष्ट्राला 720 किलोमीटर लांबीचा अरबी समुद्राचा किनारा लागलेला आहे. म्हणजे 1, 2 आणि 3 बरोबर आहे. आता कसं बरोबर आहे हे मी तुम्हाला सांगतो समजावून मॅप मध्ये. ओके, त्याच्या अगोदर एक आपण साधा मॅप घेऊ, म्हणजे प्रिंटेड मॅप. याच्यात तुम्हाला मी क्लिअर सांगतो इथं, मग तुम्हाला जास्त समजून सांगाल. बघा, महाराष्ट्राचा अक्षरवृत्तीय विस्तार म्हणजे महाराष्ट्रात आडव्या रेषेवर महाराष्ट्र कुठे, त्याच्या अगोदर बघा ही पृथ्वी. ठीक आहे मित्रांनो, पृथ्वी दिसते ना क्लिअर. ही काय आहे आपली पृथ्वी. आता समजून घ्या. ठीक आहे. ओके, ही पृथ्वी गोल जरी नसली, आपली अंडाकृती जरी असली तरी समजून घ्या ही पृथ्वीची. ठीक आहे. पृथ्वीच्या मधामधून एक 0 डिग्रीची लाईन गेलेली आहे. किती डिग्रीची? 0 डिग्रीची लाईन गेलेली आहे. आम्ही त्याला विषुववृत्त म्हणतो. विषुववृत्त असं म्हणतो. उत्तरेला एक लाईन आहे, तिचं नाव आहे कर्कवृत्त. कर्कवृत्त समजून घ्या बरं का. आता या एका पॉइंटवरून इथं जरी आपल्याला थोडा टाइम लागला, पण ही कन्सेप्ट आयुष्यभर तुमच्या लक्षात राहील, कधी तुम्ही विसरणार नाही. आणि याच्यावर तुमचे सगळे प्रश्न सुटतील. आणि जी खाली लाईन इथं ही, याला म्हणतो आम्ही मकरवृत्त. मकरवृत्त असं म्हणतो. म्हणजे वरती जर गेले तर कान असतो म्हणून कर्कवृत्त, खाली मान आहे म्हणून मकरवृत्त. क आणि म, कर्कवृत्त आणि मकरवृत्त. हे जे आडव्या रेषा आहे ना पृथ्वीवर सगळ्या अशा, बघा इथं पण आहे, इथं पण आहे, इथं पण आहे. ठीक आहे. हे जे काल्पनिक रेषा यांना आम्ही या आडव्या रेषांना अक्षवृत्त म्हणतो. अक्षवृत्त. बघा आडवं फॉर आडवे म्हणून अक्षवृत्त. एवढं लक्षात राहील. सोपं शिकायचं, अवघड गोष्टी सोप्या करूनच शिकवणार मी तुम्हाला. ओके. फक्त आता युट्यूबवर कसं असते, थोडं फास्ट घ्यावं लागतं. काही मुलं समजू शकता तुम्ही. इथं मी एकदम बेसिक पासून नाही घेऊ शकत, पण जेवढं घेता येईल तेवढं बेसिक पासून घेतो. ओके. कर्कवृत्त म्हणजे आडव्या रेषेला आम्ही त्याला अक्षवृत्त असं म्हणतो. बरं, भारताच्या मधातून कोणतं वृत्त गेलेलं आहे? भारताच्या मधून, आता भारत हे समजून घ्या. भारताच्या मधून काय गेलेलं आहे तर कर्कवृत्त गेलेलं आहे. बघा अक्षवृत्त कळलं. आडव्या रेषा. बरं, भारताचं उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध, पृथ्वीचा उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध कोणत्या रेषेने केलेलं आहे तर 0 डिग्री विषुववृत्ताने केलेलं आहे. बघा हे 0 डिग्री. या 0 डिग्रीना पृथ्वीचे 2 भाग केले, एक उत्तर गोलार्ध आणि एक दक्षिण गोलार्ध. आणि असेच काही उभ्या पण रेषा आहेत. या उभ्या रेषा बघा, पांढऱ्या पेन काढ तुम्ही. या काल्पनिक रेषा, उभ्या रेषा काल्पनिक रेषा आहे. या उभ्या रेषांना आम्ही रेखावृत्त असं म्हणतो. रेखावृत्त. प्रश्न आपल्या विचारच आहे, अक्षवृत्त म्हणजे काय आणि रेखावृत्त म्हणजे काय. सर आम्हाला एवढं कळलं की ही जी उभी रेष आहे पांढऱ्या कलरच्या, या उभ्या रेषेने पृथ्वीचे डबल 2 भाग पडले, एक पूर्व भाग आणि एक पश्चिम भाग, आणि आडव्या रेषेनं एक उत्तर भाग आणि एक दक्षिण भाग असे भाग पडलेले आहे. मग आता सर आम्हाला एवढं तर कळलं की हे अधिक चिन्ह म्हणजे हे पृथ्वीमध्ये आमच्या भारतात स्थान या इथं आहे, म्हणजे उत्तर पूर्व गोलार्धात आहे. कोणत्या गोलार्धात आहे? उत्तर पूर्व गोलार्धात आहे. आणि उत्तर पूर्व गोलार्धातच आमच्या इथे महाराष्ट्र आहे. हे पांढऱ्या कलरचा बघा. म्हणजे महाराष्ट्राचं स्थान सुद्धा पृथ्वीवर कुठे रे? उत्तर पूर्व गोलार्धातच आहे. या आडव्या रेषेमुळे पृथ्वीच्या ज्या आडव्या रेषा आहेत, एकूण आडव्या रेषा किती आहे असा प्रश्न जर आला उद्या, तर पृथ्वीवर एकूण 181 रेषा आहेत आडव्या. ठीक आहे. म्हणजे अक्षवृत्त किती उद्या प्रश्न येईल असा. पृथ्वीवर एकूण अक्षवृत्तांची संख्या किती? 190. आता कशा? या 0 डिग्रीच्या वर आहे 90 आणि 0 डिग्रीच्या खाली आहे 90. म्हणजे 90 अधिक 90 180. आणि ही डबल एक 0 डिग्री ही पण पकडावं लागेल ना आपल्याला. म्हणजे किती रे? 90 अधिक 90 अधिक 1 म्हणजे 181 लाईन का. कळलं का? ओके. मग प्रश्न आपला असाच आहे की आमच्या महाराष्ट्रातून, हा आपला महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रातून म्हणजे महाराष्ट्र हा आडव्या रेषेवर आणि उभ्या रेषेवर कुठे? कळलं का? म्हणजे अक्षवृत्त आणि रेखावृत्त मध्ये कुठे असा आपल्याला प्रश्न आहे. मग हा इथं आपल्याला समजेल ना कशातून. बघा ही एक उभी लाईन गेलेली आहे बघा, लाल पेन काढतो.
ही एक आडवी लाईन आणि खालची आडवी लाईन. म्हणजे पृथ्वीवर जी 15 डिग्री आणि 37 मिनिट किंवा 15 डिग्री 44 मिनिट ते 22 डिग्री 6 मिनिटं या दोन आडव्या लाईनच्या मधात कोण आहे? आमचा महाराष्ट्र आहे. कळलं? हा. आणि या दोन उभ्या लाईन मध्ये कुठे आहे आमचा महाराष्ट्र? तर हा इथे. म्हणजे काय? 72 डिग्री 36 मिनिटं ते 80 डिग्री 54 मिनिटं. कळलं एवढं? हा. ही आडवी रेषा आणि उभी रेषा. मग तेच आपला हा प्रश्न होता की सांगा याचं उत्तर काय आहे? तर ते त्याचं उत्तर होतं. हा. बघ आता मी आपला गावरान नकाशा काढतो. मग कसं पाठ करायचं? महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार हा 22 डिग्री 44 मिनिट उत्तर ते 22 डिग्री 6 मिनिटं उत्तर असा आहे. 15 डिग्री 44 मिनिट उत्तर ते 22 डिग्री 6 मिनिटं उत्तर ते 72 डिग्री 36 मिनिटं पूर्व ते 80 डिग्री 54 मिनिट पूर्व. आता पूर्व आणि उत्तर काहून आलं कळलं? कारण की आमचा महाराष्ट्र हा उत्तर पूर्व गोलार्धात आहे. हा तुमचा पिझा. ठीक आहे. ओके. उत्तर काय याचं? उत्तर क्रमांक 4 बरोबर. येणार आहे परत प्रश्न अजून येणार. हे फक्त एक लेक्चर आपलं पहिलं. ही सिरीज अशी कंटिन्यू चालू राहणार तुमची. कंटिन्यू म्हणजे पेपर होस्तोवर लगे. टेन्शन न घेऊ तुम्ही त्याचं. बर. महाराष्ट्र भारताच्या हे झाला आपण बघितलंय 72 डिग्री 36 80 वगैरे पण बघितलं. महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ किती मित्रांनो? 3,07,713 चौरस किलोमीटर. पाठ करायचंय 3,07,713 म्हणजे 3,07,713. ठीक आहे, लक्षात ठेवाय. त्यानंतर बघा एकूण क्षेत्रफळाच्या महाराष्ट्राने किती टक्के भाग व्यापलेला आहे? बघा हा संपूर्ण भारत आहे आपला आणि भारतामध्ये महाराष्ट्राने किती टक्के भाग व्यापलेला आहे? 9.36%. एवढं लक्षात राहील. नेक्स्ट, महाराष्ट्राचा आकार कसा आहे रे? त्रिकोण आकृती. मी तुम्हाला स्टार्टिंगलाच बोललो होतो की मी याच्यावर जे नकाशे पण काढतो ना ते बरोबर बघायचे. याच्यावर पण क्वेश्चन सुट्टी. नकाशा असा काढतो आपला गावरान. महाराष्ट्राचा नकाशा काढताना मी असा गावरान नकाशा काढला होता का? हो सर. मग हा आकार कोणता आहे? चौकोनी आकार आहे का? नाही. मग कोणता आकार आहे हा? त्रिकोणी आकार आहे. आणि महाराष्ट्राचा आकार सुद्धा कसा आहे? त्रिकोणी असून महाराष्ट्राचा पाय म्हणजे समजा हे तुमचा पाय हा पाय तुमचा पंजा आणि इकडे तुमचा पाय वरती असा. मग तसा जर तुम्हाला प्रश्न आला की महाराष्ट्राचा पाया कोणत्या साईडला आहे तर कोणत्या साईडला आहे? कोकणात आहे. कुठे? कोकणात. आणि इकडे कसा भाग गेलाय? निमुळता होत गेलेला आहे. ठीक आहे. झालं आपलं हे. हिच्यावरची प्रश्न बघायचे आहे. हिच्यावर आलेला प्रश्न बघा. महाराष्ट्रातील शिखरांच्या उंचीनुसार कोणता उतरता क्रम आहे? चला सांगा कमेंट मध्ये उत्तर पटपट. चला आता हे जे पाठ करताना शिखरांची उंची डोंगरांची उंची कोणत्या टेकड्या कुठे कोणती नदी कुठून वाहते काय वाहते हे असेच आपल्याला जास्त प्रश्न विचारलेले दिसतात. ठीक आहे. बघा कळसुबाई महाबळेश्वर तोरणा साल्लेर हे प्रश्न तुम्हाला रिपीट दिसतील. जरी हा प्रश्न तुम्हाला फॉरेस्ट मेन्स 2022 ला दिसत असेल तरी हे प्रश्न यावर्षी 2026 ला सुद्धा आलेले आहेत पेपरला. त्याच्यामुळे असं नका म्हणू की हे प्रश्न सर तेव्हा विचारले तर डबल विचारतील का? तर हो 100% विचारतील. मग सांगायचं आता कळसुबाई याची ट्रिक पाठ करा. चला ट्रिक पाठ करा. क सा मी ह स तू. आता उंचीनुसार ही शिखरांचा क्रम आहे. क म्हणजे कळसुबाई, सा म्हणजे साल्लेर, मी म्हणजे महाबळेश्वर, ह म्हणजे हरिश्चंद्र, स म्हणजे सप्तशृंगी आणि तो म्हणजे तोरणा. हे लिहून घ्या. हे लिहून घ्यायच तुम्ही. मग सर आम्हाला प्रश्न विचारला सर कळसुबाईची उंची किती आहे? तर कळसुबाईची उंची आहे 1646. पाठच करून ठेवायची 1646. त्यानंतर साल्लेर किती आहे? 1567. किती आहे? 1567. महाबळेश्वरची उंची 1438 आणि तोरणा आहे 1404. आता हे पाठ कसे करायचे? तर हे पाठ पण करायची सोपी पद्धत आहे. एक मिनिट या इकडे पाठीमागं आपण ब्लँक पेज वर येऊ. काय ट्रिक होती आपली? क सा मी ह स आणि तू. ठीक आहे. क म्हणजे कळसुबाई, सा म्हणजे साल्लेर. मित्रांनो आपण नंबर पाठ करणार आहे. नंबर म्हणजे याची उंची किती आहे
हे पाठ करण्यासाठी आपण याचा अट्टहास करायला लावला होता एवढा. म म्हणजे महाबळेश्वर, महाबळेश्वर. ह म्हणजे हरिश्चंद्रगड, हरिश्चंद्रगड. हरिश्चंद्रगड. त्यानंतर सप्तशृंगी, सप्तशृंगी आणि तोरणा. याच्या बाहेर प्रश्न जात नाही मित्रांनो. हाच प्रश्न तुम्हाला सरळ सेवेला प्रश्न विचारला जाईल की सांगा कळसुबाईची उंची किती आहे, साल्हेरची उंची किती आहे. मग कळसुबाईची उंची आम्ही पाठ केली सर 1646. ही पाठच करून ठेवायच्या पहिल्या दोन. 1646 आणि 1567. 1567. आता हे महाबळेश्वर पासून खाली थोडं चॅलेंजिंग जाते आम्हाला पाठ करायला सर, पाठ होत नाही आणि हा सोपा प्रश्न चुकून जातो. सगळ्या महाराष्ट्राचा बरोबर येतो आणि आमचा चुकतो. असं व्हायला पाहिजे का? नाही व्हायला पाहिजे. मग यासाठी काय करायचं, महाबळेश्वर किती आहे 1438. आता इथं बघा, इथं 16 होते, इथं 15 होते आणि खाली 14ची सिरीज चालू होती. आता 14ची सिरीज चालू होती. हा ळ आहे ना, ळ. हा ळ मी काय करणार, असं गोल फिरवणार आणि असा उलटा 8 करणार. ळला काय करणार, थोडं फिरवतो आणि 8 करतो. हे तुमच्या बॅक ऑफ माइंडला लक्षात राहू राहिला. हे तुमच्या बॅक ऑफ माइंडला लक्षात राहते. म्हणजे बघा, एका प्रश्नातून आपण जवळपास 50 ते 60 प्रश्न कव्हर करतोय. जर खोटं वाटते तर मागची PYQ काढा आणि सॉल्व्ह करायला बसा. नाही सुटले तर मग काय. 1438 मग किती आता 1438. हा 8 लिहिला आम्ही. हरिश्चंद्रगड, हरिश्चंद्रगड लिहिताना 1424 लिहायचं. किती लिहिलं 1424. या चंद्राच्या मधात 4 येतो. चंद्राच्या मधात काय उच्चार येतो मित्रांनो, 4 येतो म्हणून काय 1424. सप्तशृंगी, श्रूचा 6 लिहायचा म्हणजे 1416. ठीक आहे. आणि तोरणा लिहायचा 1404. 1404. ज्याने लेक्चर बरोबर बघत असेल त्याला समजत असेल आता. ठीक आहे. बरोबर लक्ष देऊन लेक्चर बघायचं, एक एक पॉइंट महत्वाचा आहे. ठीक आहे. हा कोणत्याही परीक्षेला विचारू शकतात. पाठ झाला असेल तुमचं, मग आता लावायचा क्रम काय आहे, उत्तर क्रमांक 4 बरोबर. त्यानंतर क्वेश्चन बघा, महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र किती आहे, तर किती आहे 3,07,713 चौरस किलोमीटर. आम्हाला विचारलं कशात, हेक्टर मध्ये विचारलेला आहे. फक्त एवढा प्रश्न बदलला. त्यानंतर बघा, हे 30 प्रश्न सेम मित्रांनो. बघा, तुम्ही म्हणता सर प्रश्न रिपीट होतील का, तर हो प्रश्न रिपीट होतील. कारण की परीक्षा बदलली की महाराष्ट्राचं क्षेत्रफळ बदलत नाही, ते क्षेत्रफळ आहे ते. ओके. नेक्स्ट प्रश्न बघा, जे तुम्ही वरवर पाठ करता 100 रुपयाच्या 5 रुपयाच्या पुस्तकातून, तिच्यावर प्रश्न विचारत नाही. तर प्रश्न हा कन्सेप्च्युअल असतो. प्रश्न बघा एकदा. चलो बघितला. कोकण किनारपट्टीचा जो भाग अरबी समुद्राच्या किनाऱ्यालगत सकल सपाट भूरचनेचा भाग आहे त्यास काय म्हणतो आम्ही, खलाटी म्हणतो. काय म्हणतो, खलाटी. आता खलाटी आणि वलाटी असे दोन भाग पडतात. बघा, आम्ही थोडक्यात सांगतो फक्त तुम्हाला. हा आहे खलाटीचा भाग आणि हा आहे वलाटीचा भाग. आता खलाटी आणि वलाटी काय आहे, खलाटी म्हणजे खाली घसरलेला भाग आणि वलाटी म्हणजे वरचा डोंगराळ भाग असतो. कोणता भाग असतो, डोंगराळ भाग असतो. इथं मी घर काढतो बघा, घर. याच्यावर तुम्हाला डायरेक्ट चित्र कायमस्वरूपी लक्षात राहील आयुष्यभर, की नेमकं सरला सांगायचं काय होतं. असं काढलं असं तुम्ही लहानपणी चित्र, आपण असायचं इथं गोल काढायचं, झालं इथं खिडकी आमच्या घराची, असं करायचं आपण लहानपणी. ठीक आहे. सांगायचा उद्देश एवढाच, हा अरबी समुद्र, हा अरबी समुद्र म्हणजे अरबी समुद्राला समांतर असणारा जो तुमचा मैदानी प्रदेश आहे त्याला आम्ही खलाटी म्हणतो. आणि जो वरती भाग आहे आणि इकडे तुमचा हा सह्याद्री पर्वत येतात, हा सह्याद्री पर्वत आहे असा. ठीक आहे. एवढं कळलं. खलाटी म्हणजे या खलाटीच्या भागात सपाट भाग असल्यामुळं या ठिकाणी तुमच्या गाड्या, ठीक आहे, गाड्या असतात तुमच्या, गाड्या म्हणा, लोकवस्ती म्हणा, रेल्वे म्हणा, बसेस म्हणा, रोड म्हणा. म्हणजे मला सांगायचा उद्देश हाच आहे की हा खलाटीचा भाग हा प्रगत असतो. काय असतो, भाग प्रगत असतो. आता सांगा, तुम्ही उद्या नोकरीला लागले, सगळे पैसे गिसे कमवले, तुम्ही या डोंगरावर घर बांधणार आहे का रे? डोंगरावर घर तर राहील तरी का, पाऊस आला की वाहून जाईल घर. हा, मग तेच या डोंगराळ भागात तुमचं घर टिकत नाही, म्हणून हा वलाटी भाग खलाटीच्या तुलनेत अप्रगत असतो. कळलं का मी काय बोललो होतो? खलाटीचा भाग हा वलाटीच्या दृष्टिकोनातून प्रगत आहे आणि हा अप्रगत आहे. एवढं कळलं. हा घराचं चित्र तरी लक्षात ठेवा की घर तुम्ही खाली बांधलं, खाली म्हणजे मैदानात, म्हणजे खलाटीच्या भागात.
आता काहून झाला खलाटीचा भाग, कशामुळे झाला, नद्या कारणीभूत आहे का नाहीये, हे आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये डबल बघणार. ठीक आहे, सगळं एक एक पॉईंट तुमचा कव्हर करत करत जाणार मी. आणि सगळा तुमचा भारताचा भूगोल, जगाचा भूगोल, त्याच्यानंतर महाराष्ट्राचा भूगोल, हे जेवढं परीक्षेला इम्पॉर्टंट आपल्याला हे बघणार. हे घरून नाही क्वेश्चन आणले मित्रांनो, लेटेस्ट क्वेश्चन आहे, लेटेस्ट ग्रुप सी 2026. त्यानंतर बघा हा पण ग्रुप सी 2000 मेन्सला 26ला प्रश्न विचारलेला आहे. ध्यान ठेवत चला. आता हा प्रश्न कशावर आहे तुमचा, महाराष्ट्राच्या ईशान्य भागात खालीलपैकी कोणत्या डोंगर रांगा किंवा टेकड्या आढळतात. मित्रांनो तुम्हाला हे बघत असताना ना मी तुम्हाला एकच नकाशा तुम्हाला पूर्ण प्राकृतिक महाराष्ट्र शिकवतो आता आपल्या महाराष्ट्राचा. लक्ष द्या बरोबर हा, तुम्हाला इथं पूर्ण महाराष्ट्राचा नकाशा कळून जाईल. बघा हा आहे आपला थोडक्यात महाराष्ट्राचा भूगोल म्हणजे नकाशा. ठीक आहे, जमला आपल्याला तो तसा बी. सगळ्यात जर वरती गेले तुम्ही महाराष्ट्राच्या, तर इथे एक पर्वत आहे, तो महाराष्ट्रातून जात नाही, त्याचं नाव आहे विंध्य पर्वत. कोणता पर्वत हा, विंध्य पर्वत आहे. एवढं लक्षात आलं, विंध्य पर्वत. या विंध्य पर्वताच्या खालून एक नदीचा उगम होतो या अमरकंटक या ठिकाणातून. त्या नदीचं नाव आहे नर्मदा नदी. कोणती नदी आहे, नर्मदा नदी. आता नद्या पण आपण एकदम ट्रिक मध्ये शिकणार. नर आणि मादा यांचे काय होतात, नेहमी भांडणं होतात, ते मेमी 13 मेरा होता. म्हणून एकूण नर्मदेची लांबी किती मित्रांनो, 1312 किलोमीटर पूर्ण भारतात हा. आणि महाराष्ट्रात म्हटलं तर किती आहे, तर 54 किलोमीटर. हे आपण शिकणार, प्रत्येक गोष्टी बारीक बारीक शिकणार आहे आणि त्या तुमच्या हसी मजाक मध्ये लक्षात राहतील. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा इथून एक डबल एक पर्वतरांग गेली आहे, त्या पर्वतरांगेचं नाव आहे सातपुडा पर्वत. कोणता पर्वत हा, सातपुडा पर्वत. इथे लिहितो सातपुडा पर्वत. आणि या सातपुडा पर्वतातील सर्वात उंच शिखर मागच्या वर्षी विचारलं होतं. सातपुडा, इथे धूपगड. कोणता गड हा, धूपगड. याच्यातलं सर्वात उंच शिखर आहे सातपुडा पर्वत रांगेतलं. आता याच्यात महाराष्ट्र शब्द आल्यावर काय करायचं मी हे पण तुम्हाला सांगणार. पण पहिले लक्ष द्या की सातपुडा पर्वत रांगेतील सर्वात उंच पर्वत कोणता आहे किंवा शिखर कोणतं, त्याचं नाव आहे धूपगड. 1350 मीटर. 1350 मीटर यांची काय उंची आहे. बघा सातपुडा. आता तुम्ही काय करणार, परीक्षेला जायच्या टाइमला देवाच्या मंदिरात जाणार आणि देवाला म्हणणार, देवा यावर्षी पास होऊ दे, मी तुम्हाला धूप लावतो. काय लावतो, धूप लावतो. 7 पुढे लावेल, 7 पुढे देवा, 7 पुढे व्हायचो, 7 पुढे धुपाचे. म्हणजे तुम्हाला जर प्रश्न आला की खालीलपैकी धूपगड ही पर्वत किंवा ही शिखर कोणत्या पर्वत रांगेमध्ये आढळतो, तो कोणत्या पर्वत रांगेमध्ये, सातपुडा पर्वत रांगेमध्ये आढळतो. त्यानंतर एक नदी आहे इथून जाणारी, त्या नदीचं नाव आहे तापी नदी. तापी नदी. ठीक आहे, तापी नदी झाल्याच्या नंतर इथे एक अजिंठा म्हणजे सातमाळा अजिंठा, सातमाळा अजिंठा डोंगर रांगी. ठीक आहे, आणि सातमाळा अजिंठा डोंगर रांग ही दोन पुढे जाती, ही पूर्वेला आणि दोन भागात डिवाइड होती. एक होती तुमच्या पुसदच्या टेकड्या, इकडे जाताना तुमची पुसदच्या टेकड्या, आणि खाली येताना इकडे निर्मल डोंगर आणि मुदखेडचे डोंगर. हे मुदखेडचे डोंगर आणि एक निर्मल डोंगर. लक्षात ठेवा, हिच्यावरच तुम्हाला मागच्या वर्षी ग्रुप सी न प्रश्न विचारला होता, ग्रुप बी का ग्रुप सी, पुसदचे डोंगर आणि निर्मल डोंगर रांग. त्यानंतर बघा इथून एक नदी जाती, या नदीचं नाव आहे गोदावरी नदी. आता मी खोडतोय इथं, मग तुम्हाला इथं परत काहीतरी सांगायचं म्हणून मी पुसतो. आता हे लिहून घेतलं तुम्ही, अपेक्षा आहे. ठीक आहे, व्हिडिओ आवडता असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. ठीक आहे, खाली कमेंट करत चला, महत्वाच्या म्हणजे सांगत चला उत्तर. बघा या अजिंठा डोंगर रांग आहे ना, या अजिंठा डोंगर रांगेतून ना बुलढाण्यातून एक नदीचा उगम होतो. त्या नदीचं नाव आहे पैनगंगा नदी. कोणती नदी आहे, पैनगंगा. आता मी थोडक्यात तुम्हाला पूर्ण नदी प्रणाली प्राकृतिक महाराष्ट्राच्या भूगोलातला महत्वाचा चॅप्टर सांगायला लागलो थोडक्यात. ठीक आहे, रिव्हिजन होत असेल अपेक्षा आहे. या पैनगंगा नदीच्या म्हणजे वाहत जाताना इकडून एक नदी येते, त्या नदीचं नाव आहे वर्धा नदी. कोणती नदी आहे, वर्धा नदी. या एका ठिकाणी घुग्गुस नावाचं ठिकाण आहे, घुग्गुस नावाच्या ठिकाणी एकत्र येते आणि पुढे ही वर्धा नावानंच वाहते. वरतून येते एक नदी, तिचं नाव आहे वैनगंगा नदी. कोणती नदी ही, वैनगंगा. ही पैनगंगा होती आणि इकडं वैतरणा नदी, ती वेगळी. ती कोकणातली वैतरणा वेगळी. ही ज्या ठिकाणी एकत्र येते त्या ठिकाणाचं नाव आहे चपराळा. काय नाव आहे, चपराळा. आणि इथं ही ज्या नावानं वाहते ते नाव आहे तुमचं प्राणहिता नदी. प्राणहिता नदी.
मग तुम्हाला उद्या प्रश्न येईल की प्राणहिता ही नदी कोणत्या दोन नदींच्या संगमातून होतो? तर कोणत्या दोन नद्या आहेत? वर्धा नदी आणि वैनगंगा नदी. कळलं का? आणि ही ज्या ठिकाणी गोदावरीला मिळते त्या ठिकाणाचं नाव आहे तुमचं सिरोंचा. विचारलेला प्रश्न की सांगा गोदावरी नदीला डाव्या तीरावरून प्राणहिता नदी कोणत्या ठिकाणी मिळते? तर कोणतं ठिकाण आहे? सिरोंचा नावाचं ठिकाण आहे. कळलं का? हा, त्यानंतर तुमचे हरिश्चंद्र आणि बालाघाट डोंगर रांगे. हरिश्चंद्र आणि बालाघाट. मग या बालाघाटातून एक नदीचा उगम होतो, म्हणजे बालाघाटचं पठार पण आहे, मांजरा पठार पण आहे, आणि तिथूनच एका नदीचा उगम होतो. त्या नदीचं नाव आहे मांजरा नदी. आणि वरतून जर गेले तुम्ही तर सिंदफणा नदी बघणार आपण हे पण. हा, त्यानंतर बघा भीमा नदी. ठीक आहे, भीमा नदी एवढं लक्षात ठेवा. भीमा नदी. भीमा नदीच्या खाली आहे तुमचा शंभू महादेव, आणि इकडून खाली एक नदी, हिचं नाव आहे कृष्णा नदी. आता कृष्णा नदी भीमा नदीला ही महाराष्ट्रात भेटते का? तर नाही. कृष्णा नदीची उपनदी भीमा ही महाराष्ट्राच्या बाहेर आहे. ज्या ठिकाणी भेटते त्या ठिकाणाचं नाव आहे कुरुगुड्डी. कुरुगुड्डी लक्षात ठेवा. हा प्रश्न विचारलेला आहे की भीमा नदी कृष्णा नदीला ज्या ठिकाणी भेटते त्या ठिकाणाचं नाव काय आहे? तर कुरुगुड्डी नावाचं ठिकाण आहे. आणि कृष्णा नदीची महाराष्ट्रातली सर्वात मोठी डाव्या तीरावरची नदी कोणती आहे? तर तिचं नाव आहे येरळा. काय नाव आहे हिचं? येरळा. कळते का? म्हणजे ह्या जे छोटे छोटे पॉइंट आहे, मग कोयना नदी कुठे, वेण्णा कुठे, पंचगंगा कुठे, तिच्या 5 नद्या कुठे, हे प्रत्येक नदी शिकताना म्हणजे जेव्हा जेव्हा मी एक प्रश्न घेईल ज्यात सगळं तुम्हाला शिकवत चालेल. ठीक आहे, बघितलं आपण सगळे प्रश्न सुटतात सर आता आम्हाला. त्यानंतर बघा, मग हा प्रश्न सुटेल का तुम्हाला? आता महाराष्ट्राच्या ईशान्य भागात कोणत्या टेकड्या आहेत? सातमाळा आहे का रे? तर नाही सर, उत्तरेला या. तर नाही पाहिजे उत्तरात. ठीक आहे, एकटला. सर गाळणा डोंगर कुठे? धुळ्यात. कुठे मित्रांनो? हे धुळे. बघा, तुम्हाला जर तोंडात धूळ चालली तर तुम्ही काय करता? तोंडाला मास्क लावता, म्हणजे तुम्हाला ती धूळ म्हणजे हवा, ऑक्सिजन गाळून आत गेला पाहिजे. कसा गेला पाहिजे? हा, म्हणून काय गाळणा डोंगर कुठे? तुमच्या धुळेमध्ये. आकर्णी टेकड्या वरतीचे तुमच्या. दरकेसा टेकड्या. उत्तर काय मित्रांनो? दरकेसा टेकड्या. उत्तर क्रमांक 4 बरोबर. हा प्रश्न सुटाल, सोडवा. प्रश्नांची संख्या जरी कमी असली मित्रांनो, 4 असतो की 5 क्वेश्चन असतो किंवा एकही हो, पण त्यातला कंटेंट महत्वाचं आहे का? ते कंटेंट आम्हाला परीक्षेला महत्वाचं आहे का? त्याच्या अवतीभोवती प्रश्न महत्वाचे सुटतात का आम्हाला, हे जास्त महत्वाचं आहे. नाहीतर 100 प्रश्न घेतले एका घंट्यात आणि लक्षात शून्य, काही फायदा नाही. तो 1 घंटा वाया घालून. तुम्ही 1 घंटा माझं लेक्चर बघणार म्हणजे तुमचा 1 घंटा मला तुम्ही द्यायला लागले, आणि ते एका घंट्यात मी तुम्हाला प्रोडक्टिव्हिटी देणार का? आणि तुमचा 1 घंटा बर्बाद करणं हा माझा अधिकार नाहीये. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला देणार तर क्वालिटी सोबत क्वांटिटी सुद्धा आहे आपल्याजवळ. बघा काय उत्तर याचं, खाली कमेंट करून सांगायचं. योग्य जोड्या लावा म्हणते. योग्य जोड्या. बरं, लावतो आता. बरं, याच्या अगोदर ना आपण याच्याबद्दल थोडी माहिती घेऊ, म्हणजे तुम्हाला प्रश्न सोडवायला अजून मजा येईल. एकच मिनिट द्या फक्त मला. ठीक आहे, भेटले आपल्या स्लाइड. मी डबल महाराष्ट्र काढतोय का, म्हणजे तुम्हाला चांगलं कळलं. महाराष्ट्राच्या प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास करताना ना तुम्हाला 3 भागात अभ्यास करावा लागतो. एक तुमचा कोकण, एक महाराष्ट्राचं पठार, आणि एक पूर्व भाग, म्हणजे तुमचा पठाराचा भाग म्हणतो आपण. हे बघा, हा कोकण एवढा. मी आता काय काढतो ना, डायग्राम कशी काढतो मी तुम्हाला तेच बोललो पहिल्यांदा, पण तिच्याकडे तुमचं लक्ष जास्त असलं पाहिजे. बघा, हा कोकण आहे. हा काय तुमचा कोकण. हा सह्याद्री. महाराष्ट्राच्या प्राकृतिक भूगोलाचे 3 पार्ट, एक कोकण, सह्याद्री आणि संपूर्ण महाराष्ट्राचं पठार. एवढं कळलं? ओके. कोकणाची उंची उत्तरेला तुम्हाला जास्त वाटते का रे? हे बघा, इथं तुम्हाला जास्त वाटते उंची, आणि इथं उंची कमी आहे, म्हणजे इथलची रेष जास्त लांब आहे, इथलची रेष थोडी लांब आहे, थोडी आखुडी सर. म्हणून आम्ही हा भागाला रुंद एरिया म्हणतो. कोणता एरिया? रुंद. आणि खाली दक्षिणेला कसं आहे? अरुंद.
अरुंद नाव जरी मोठं असलं तरी हा मोठा नसतो, लहान असतो. ठीक आहे, ओके. मग उद्या प्रश्न येईल की महाराष्ट्रात कोकण हा उत्तरेला रुंद असून दक्षिणेला अरुंद होत गेलेला आहे. दक्षिणेला कसा गेलेला आहे? अरुंद होत गेलेला आहे. म्हणजेच चिंचोळा आकार आहे. कसा आकार या? चिंचोळा आकार आहे. एवढं कळलं. उत्तरेला जवळपास 80 ते 100 किलोमीटर लांबी असून दक्षिणेला जवळपास 40 किलोमीटर लांबी. इथं 100 पकडू आपण आणि इथं 40 किलोमीटर. कळतंय? ठीक आहे. आता मी काय काढलं हे बघा. मी जेव्हा सह्याद्री पर्वत काढला ना त्या टायमाला ना बघा कसा काढला. ज्यांना बरोबर समजलं असेल त्याला समजलं असेल. उत्तरेला याची उंची जास्त आहे. इकडे उंची कशी आहे मित्रांनो रे? याची उंची कशी आहे? जास्त आहे. आणि दक्षिणेला उंची कशी आहे? कमी कमी होत गेली आहे. आणि आलेल्या परीक्षेचं स्टेटमेंट की महाराष्ट्रात सह्याद्रीची उंची उत्तरेला जास्त असून दक्षिणेला त्याची उंची कमी कमी होत गेली आहे. बरोबर आहे? कळते का? हे टोक या, हे टोक या, समजून घ्या. आता कळलं ना? म्हणजे उत्तरेला उंची जास्त आहे आणि दक्षिणेला उंची कशी होत चालली आहे? कमी होत चालली आहे. नकाशा बरोबर बघायचा. भूगोल शिकताना नकाशा सर्वात महत्वाचा. आणि उरलेला हा जो भाग आहे संपूर्ण तुमचा 85% भाग हा कशाने व्यापलेला आहे? तुमच्या महाराष्ट्राच्या पठाराने व्यापलेला आहे. महाराष्ट्राचं पठार हे तुमच्या बेसाल्ट खडकाने बनलेलं आहे. याच्यात लिहितो कशा बनले? बेसाल्ट खडकाने बनलेलं आहे. बेसाल्ट खडक. या बेसाल्ट हा अग्निजन्य खडक हा बेसाल्ट खडकापासूनच काळ्या मृदेची निर्मिती झाली आहे. काळी मृदा याची निर्मिती झाली आहे. या काळ्या मृदेलाच आम्ही रेगुर मृदा असं म्हणतो. रेगुरस. हिलाच स्वमशागत करणारी मृदा असं म्हणतो. आता स्वमशागत करणारी म्हणजे काय रे? आपण सगळे वावरात कामं करणारे लोक, वावरात कामं केलेले. आता जेव्हा आपला उन्हाळा लागतो, वावरात काही पिकत नाही, वावरा ओसाड पडतो, मग आपण काय करतो? आपल्या वावरात नागड्डी करतो. नागड्डी करतो म्हणजे काय करतो? ढेकळं वरती आणतो सगळे वावरातले. आणि ढेकळं वरती आल्याच्या नंतर ते ढेकळं स्वतःच सूर्यप्रकाश घेतात, हवा घेतात. ठीक आहे ना? म्हणजे हवा त्याला भेगा पडतात. म्हणजे बघ हा तुमचा ढेकूळ आहे. या ढेकूळला काय पडलेलं? अशा भेगा पडलेल्या आहेत. म्हणजे स्वतःच हवा आत घ्यायची, हवा आत खेळती. माती भुसभुशीत होती. माती काय होती रे? भुसभुशीत होते. म्हणजे ती स्वतः माती स्वतःचीच मशागत करून घेते. मसाज करून घेते सरळ सरळ. म्हणजेच काय रे? मशागत करून घेते. अशी कोणती मृदा आहे? तर काळी मृदा. आणि या काळ्या मृदेलाच कापसाची काळी मृदा सुद्धा म्हणतात. कापसाची काळी मृदा म्हणतात. ठीक आहे. आणि हा भाग सर्व शक्यतो कुठे? आमच्या महाराष्ट्राच्या पठारावर आढळतो. मग उद्या प्रश्न येतो की सर्वाधिक काळा मृदा कुठे आढळते? तर कुठे आढळती? महाराष्ट्राच्या पठारावर. आता तुम्हाला याच्यात मी हवामान पण म्हणजे शिकवायसाठी लय मोठे बघा मित्रांनो. एक एक पॉईंट काढला ना तर एक एक पॉईंट लय मोठा निघतो. बघा हे ढग येतं. ढग 2 मिनिटं सांगतो फक्त मी आता. हे ढग येतं. हे ढगात पाणी भरलेले. आता काय बनलेले येतात? पाणी भरलेलं आहे. हे ढग असे पुढं पुढं वाहत चालले. आता मी तुम्हाला सांगितलं की डोंगर उंच आहे. इकडे डोंगर कसा आहे? उंच आहे. मग हे ढग या डोंगराला ताडणार, अडवले जाणार आणि तिथंच पाऊस पडणार सगळा. म्हणजे पाऊस सगळा कुठं पडला? आता या कोकणाच्या भागात किंवा सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर हा जास्तीत जास्त पाऊस पडला. मग पाऊस कोकणातच काऊन जास्त आढळतो? तर याचं मागचं कारण आहे हा सह्याद्रीचा पर्वत. या सह्याद्रीच्या पर्वतानं जे भरलेले ढग होते त्यांना पुढे जाऊ दिलं नाही. तिथंच अडवलं. त्याला प्रतिरोध केला. काय केला? प्रतिरोध केला. म्हणून इथं जो पर्जन्य पडला याला प्रतिरोध पर्जन्य असं म्हणतात. कळलं का? कळलं असं तुम्हाला? ठीक आहे. म्हणजे कळला हा पॉईंट थोडक्यात. आता येऊ आपण आपल्या प्रश्नाकडे. प्रश्न काय म्हणतो? ओके. प्रश्न चला. कोकण किनारपट्टी काय? कोकण किनारपट्टी त्याच्या आधी बघा सह्याद्रीचा पर्वत काय आहे? सह्याद्रीचा पर्वत हा प्रमुख जलविभाजक आहे. म्हणजे या सह्याद्रीच्या पर्वतानं काय केलं आहे? पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्या आणि पूर्वेकडे वाहणाऱ्या नद्या यांचं काय केलंय? विभाजन केलेलं आहे. म्हणजे हा काय तुमचा प्रमुख जलविभाजक. दुसऱ्याचं उत्तर 3 पाहिजेत. दुसऱ्याचं उत्तर 3. सर इथे आणि इथं पण आहे. नेक्स्ट महाराष्ट्राचं पठार बेसाल्ट खडकापासून बनलं. सर आम्ही आता बघितलं. कशापासून बनलं? बेसाल्ट खडक जो अग्निजन्य खडक होता, लावा रस वरती आला, गळ्या पडल्या, थंड झाला, ज्यातून ते खडक निर्माण झाला त्या खडकाला मी काय म्हटलो?
बेसाल्ट खडक, आणि याच्यापासूनच कोणती मृदा तयार झाली? काळी मृदा, कापसाची मृदा. बघितलं आपण सगळं. म्हणजे सीचं उत्तर एक पाहिजे. ठीक आहे, इथं पण आहे. हा कटला. तापी पूर्णा खोरे हे कुठं आढळते? तर हे तुमच्या आढळते बघा, पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्यांचे घळेयुक्त खोरे. म्हणजे काय? उत्तर क्रमांक डी चं उत्तर 4 पाहिजे. उत्तर क्रमांक 2. आणि हे काय? कोकण किनारपट्टी काय होती? उत्तरेकडून दक्षिणेकडे काय होत जाती? रुंदी कमी कमी होत जाणारा सखल प्रदेश. म्हणजे उत्तरेला रुंदी जास्त आणि दक्षिणेला रुंदी कमी. म्हणजे वरती काय जास्त एरिया आणि खाली एरिया, असा त्रिकोण झाला तयार. हा असा. तिच्यावरच आपलं प्रश्न. ठीक आहे, कळते मित्रांनो? कळायलाच पाहिजे. ठीक आहे, बघून घ्या तुम्ही, हेच लिहून दिले आपण सगळं तिच्यात. चला सोडावर प्रश्न आता याच्यावरचे. जमते का पहा. थंड हवेच ठिकाण. ठीक आहे, हे आपण राहिलं शिकवायचं. महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वताच्या शिखरांच्या उंचीनुसार क्रम लावा. आता इथं तुम्हाला उत्तर एका झटक्यात आलं पाहिजे. सर तुम्ही एक ट्री सांगितली आम्हाला, कसा मी हसतो. मग हसा कसा हसतात? कसा मी हसतो सांगा. मग काय उत्तर याचं? उंचीनुसार कोणता? उतरता क्रम म्हणते. उतरता क्रम. उतरता क्रम. सर्वात मोठा ते सर्वात छोटा असं पाहिजे. कसा मी हसतो. उत्तर क्रमांक 4 बरोबर. जरी तुम्हाला याच्यात कळसुबाई दिलेलं नसेल तरी 2 नंबरचं विचारलं, 3 नंबर, 4 नंबर, 5 नंबर. ठीक आहे, ओके. महाराष्ट्र राज्याचा भाग भूशास्त्रीय दृष्ट्या अतिशय भक्कम आहे. अतिशय कसा आहे? हा भक्कम आहे, कारण हा भूभाग प्राचीन खडकापासून तयार झालेला आहे. आता हे पण लावा तुम्ही, हे पण सांगितलं आपण. कमेंट करून टाकायचं उत्तर खाली, हा म्हणजे तुमच्या लक्षात राहील हा क्रमांक. नेक्स्ट, टेकड्या. काय विचारलं तुम्हाला? याच्या टेकड्या विचारल्या. टेकड्या. गरमसूर पठार कुठे किंवा टेकडी कुठे? गाविलगड डोंगर कुठे? चिखलदरा कुठे? याचं उत्तर काय? उत्तर क्रमांक 3 चुकीचं आहे. कारण की आंबोली ही सिंधुदुर्गमध्ये आणि गरमसूर टेकड्या ह्या नागपूरमध्ये. अस्तंबा डोंगर नंदुरबारमध्ये, तोरणगावी नंदुरबारमध्येच. गाविलगड टेकड्या कुठे तुमच्या? अमरावती. चिखलदरा सुद्धा अमरावती. चिरोली गडचिरोली आणि गडचिरोली. कळते का? महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटक राज्याला भिडलेल्या आहे? मी एका मिनिटात तुम्हाला या पूर्ण महाराष्ट्राच्या आजूबाजूला असलेल्या राज्यांचा क्रम, म्हणजे राज्य कोणते कोणते आणि किती, हे सगळं पाठ करून घेतो एका मिनिटात. फक्त लक्ष द्या. हा काय आपला महाराष्ट्र. इथे गुजरात. मित्रांनो लक्ष द्या, इकडे बारे. हा, इथं कोणता आहे? मध्य प्रदेश. इथं छत्तीसगड. इथं तेलंगणा. इथं कर्नाटक आणि इथं आहे तुमचा गोवा. सर मग याचे आजूबाजूला तालुके कसे पाठ करायचे? म्हणजे महाराष्ट्रातले किती किती तालुके हे इतर राज्यांना लागून आहे. गुजरातला लागले 4, मध्य प्रदेशला लागलेले 8, छत्तीसगडला 2, ठीक आहे, तेलंगणाला 4, कर्नाटकला 7 आलेला PYQ आणि गोव्याला 1. सॉरी, कसे पाठ करायचे आता? हे नेमकं काय करू आता याला? मी सांगतो. मी आहे ना, मी सांगतो बघा. 4 गुणिला 2 म्हणजे 4 दुनी 8. 4 दुनी 8. चला मागं म्हणायचं, जिथं तुम्ही बसेल तिथं म्हणायचं 4 दुनी 8, 4 दुनी 8. आणि इथं मग किती रे? 4 दुनी 8च. पण हे 8 लिहिणार कसे आपण? 7 अधिक 1. राहील का लक्षात? 4 दुनी 8, 4 दुनी 8. पण ते 8 कशी लिहिले आम्ही? 7 अधिक 1. आणि प्रत्येकाला किती गुणलं? तर 2 न गुणलं, म्हणून तसं उत्तर आलं. ओके, नेक्स्ट. हेच प्रश्न आहे द्या बघा. गट क मुख्यला हा प्रश्न विचारलेला आहे की सह्याद्री पर्वत व अरबी समुद्र यांच्या दरम्यान असलेल्या लांबट चिंचोळ्या सखल भागाला कोकण असे म्हणतात. 100% बरोबर आहे. महाराष्ट्राच्या पश्चिमेला अरबी समुद्राला लागून असलेला सह्याद्री पर्वताचा प्रस्तरभंग व भ्रंश होऊन कोकण किनारपट्टी तयार झाली. बरोबर आहे. त्यानंतर कोकण किनारपट्टीची दक्षिणोत्तर लांबी किती? 700. 100% बरोबर आहे. आणि कोकणाचे भौगोलिक क्षेत्रफळ किती? 30,000 चौरस किलोमीटर पेक्षा जास्त आहे. वरीलपैकी सर्व बरोबर. आता हा जो क्रम आहे, हा क्रम तुम्हाला पाठच असला पाहिजे. या क्रमचं मी वेगळे लेक्चर घेईल तुम्हाला, पण एक ट्रिक सांगून देतो तुम्हाला. याची काय आहे, लिहून घ्या तुम्ही सगळेजण. सजलागड मुंबईचा, सजलागड मुंबईचा, व नंद ही गोपाला, व नंद ही गोपाला. ठीक आहे.
हे कसं पाठ करायचं, काय पाठ करायचं, आपण हे मोठं लेक्चर होऊन जाईल, मग जास्त हे आपण पुढच्या लेक्चर मध्ये बघू. तोपर्यंत नेक्स्ट क्वेश्चनला जाऊ. हा, आता हे भारताचा विचारला तुम्हाला. बघा, अक्षरवृत्त आणि रेखावृत्त महत्वाचं आहे. ठीक आहे, हा प्रश्न आलाच पाहिजे. सांगायचं उत्तर काय आहे? भारताचा मुख्य भूमीचा अक्षरवृत्तीय विस्तार हा 8 डिग्री 4 मिनिटं ते 37 डिग्री 6 मिनिटं उत्तर अक्षरवृत्त आहे. बघा, आपण महाराष्ट्र शिकत असताना जग पण शिकला, भारत पण शिकला आणि महाराष्ट्र सुद्धा शिकला. म्हणजे एका प्रश्नामध्ये तुम्हाला 3-3 4-4 प्रश्न कसे कव्हर करायचे हे शास्त्र सांगणार. भारताचा रेखावृत्तीय विस्तार हा 68 डिग्री 7 मिनिटं ते 97 डिग्री 25 मिनिटं पूर्वला आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं काय, भारत हा आडव्या रेषेवर कुठे आणि उभ्या रेषेवर कुठे असा प्रश्न आहे. म्हणजे काय, 8 डिग्री 4 मिनिटं 4 मिनिटं. आता उत्तर काय हे तुम्हाला कळलं असेल. आता जे मुलं मधातून पाहत असतील त्यांनी पहिले जा पहा स्टार्टिंग पासून. ते 37 डिग्री 6 मिनिटं काय आहे उत्तर. आता हे कसं पाठ करणार आपण, जे रेखावृत्तीय विस्तार इथे लिहायचे 6, इथे लिहायचे 7, इथे लिहायचे 8 आणि इथे लिहायचे 9. कळलं का? म्हणजे 68 डिग्री आणि 97 मिनिटं. मग हे पुढचं पाठ करून घ्या. हे 7 आणि इथं 25, पण काय इथं पूर्व. कळते का? ते कळलं पाहिजे. शॉर्टकट कसे कुठं यूज करायचे, टाइम वाचला पाहिजे म्हणून आपला, बाकी काय नाही. उत्तर क्रमांक 2 किती, दोन्ही विधान बरोबर आहेत. आता सांगायचं उत्तर. लेटेस्ट प्रश्न आहे, राज्यसेवा पूर्व परीक्षा नोव्हेंबर 2025 ला हा प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. कर्कवृत्त भारताच्या कोणत्या राज्यातून जाते असा प्रश्न आहे. तर कर्कवृत्त हे तुम्हाला शिकवलेलं आहे पहिले मी. हे आता सांगितलं तुम्हाला, कर्कवृत्त आपल्या भारतातून जाते का मकरवृत्त जाते हे सगळं बघितलं आपण. कर्कवृत्त हा भारतातून किती राज्यातून जातो रे मित्रांनो, तर 8 राज्यातून जातो. आता त्या 8 राज्यापैकी सर्वात पहिले राज्य आहे तुमचं गुजरात, नंबर 2 राजस्थान, नंबर 3 मध्य प्रदेश, नंबर 4 छत्तीसगड, नंबर 5 झारखंड, नंबर 6 पश्चिम बंगाल, नंबर 7 त्रिपुरा आणि नंबर 8 मिझोरम. मग सांगा, याच्यात आता महाराष्ट्र आहे का आपला? महाराष्ट्र दिसते तुम्हाला याच्यात? तर नाही सर, नाही. डबल बिहार आहे का याच्यात? नाही. उत्तर काय? उत्तर क्रमांक 1 बरोबर. कळते का? म्हणजे याच्यात तुम्ही एलिमिनेशन मेथड वापरायची. कोणत्या कोणत्या राज्यातून, किती राज्यातून आहे? 8 राज्य. गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि मिझोरम. बघा, आकृती दाखवतो तुम्हाला मी. हा अशी गेली, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि मिझोरम. कळलं? हे 8 राज्यातून. मग तुम्हाला याच्या आजूबाजूचे कोणते कोणते देश येतं, कोणते कोणते देश येतं हे माहिती असलं पाहिजे. याच्यावर सुद्धा प्रश्न विचारतात, हा आणि हा. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न काय होता यातला? हा बघ, खालीच प्रश्न दिलेला आहे. ग्रुप सी. तुम्हाला वाटते सर विचारत नाही प्रश्न, तर विचारलेला आहे. आणि लेटेस्ट जानेवारी 2026 ला प्रश्न विचारला. मग सांगायचं उत्तर काय कमेंट बॉक्स मध्ये. उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि मणिपूर ही भारतातील राज्ये नेपाळी सीमेला लागून आहेत. दिसते का तुम्हाला? इथं पहा बरं. हा इथं मणिपूर आहे, हा इथं नागालँड, हा मणिपूर. मणिपूरला आला का नेपाळला? नाही सर, नेपाळ किती लांब आहे तिकडं, कशाला लागल तिथं? मग ते चुकला, सॉरी. हा, मणिपूरला आणणार आहे का? मग पहिला ऑप्शन चूक. नेपाळ हा एक भूवेष्टित देश आहे, जो चीन आणि भारत या 2 महाकाय देशामध्ये वसलेला आहे. 100% बरोबर आहे. भूतान हा देश नेपाळच्या देशाच्या शेजारी आहे. चूक, एकदम चूक. म्हणजे पहिलं चूक आहे आणि तिसरं चूक आहे. मग प्रश्न काय विचारला आम्हाला? चुकीचे विधान सांगा. म्हणजे अ आणि क उत्तर पाहिजेत. अ आणि क कुठे? हे उत्तर क्रमांक 3 बरोबर. कळते का? हे असे प्रश्न विचारणार तुम्हाला.
भारताचा अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार बघितला आम्ही. या दोघांतलं अंतर किती आहे? तर 29 डिग्री. किती डिग्री आहे? 29 डिग्रीपेक्षा थोडंसं जास्त. भारताच्या शेजारील देशांची संख्या किती? आता सांगितलं. मोजायचे आणि खाली कमेंट बॉक्स मध्ये टाकायचं मला उत्तर. हे 30 प्रश्न आहे हा. खालीलपैकी आणि लेटेस्ट विचारलेले प्रश्न सगळे. हे बघा, ग्रुप क 2023, गट क 2022, तांत्रिक सेवा 2022 ला हा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा या दोन देशांना लागून आहे म्हणते? त्रिपुरा लागते कोणाला? कोणत्या कोणत्या आहे? फक्त एकालाच लागतो. मणिपूर नाही लागत. मिझोरम लागतो. कोण लागतो? मिझोरम हा बांगलादेश आणि इकडून म्यानमार यांना लागतो. ठीक आहे. नेक्स्ट बघा, इथं हा तुमचा मिझोरम आहे. हा मिझोरम तुमचा पश्चिम बंगाल आणि इकडं म्यानमारला लागतो. ओके. बॉक्साईडची एक ट्रिक बघू आपण. खालीलपैकी खनिज संपत्तीवर हा प्रश्न आहे. मग सांगा, खनिजाचा वापर प्रामुख्याने कोणत्या धातूच्या निर्मितीसाठी केला जातो? तर कशासाठी केला जातो? ॲल्युमिनियम साठी केला जातो. बघा, या बॉक्साईड वरून ना बॉक्सिंग शब्द लक्षात ठेवायचा. का लक्षात ठेवायचा? बॉक्सिंग. आणि बॉक्सिंग ही दोन लोकांमध्ये केली जाते. किती लोकांमध्ये केली जाते? दोन लोकांमध्ये केली जाते. आणि दोन लोकांमध्ये केले जात असताना त्यांच्यामध्ये करार होतो. करार करतो, करार की वो मी जर याला मारलं, एखादा नाकावर बुक्का लागला किंवा गळ्यावर लागला आणि याचा मृत्यू झाला तर मी जबाबदार राहणार नाही, असा करार असतो. आणि हा करार बघा, हा किती असतो करार? हा एक असतो. दोघांमध्ये एक करार होतो. म्हणून महाराष्ट्रात एकूण बॉक्साईडचे साठे किती येतं? तर किती आहे? 21%. आणि यांचा काय होतो? नेहमी करारास, बॉक्साईडच्या करारास. क म्हणजे कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागामध्ये बॉक्साईडचे साठे आढळतात. असा हा प्रश्न आहे. त्याच्यानंतर चालता चालता सांगून देतो मी तुम्हाला मॅग्नीज वरून म सारखा भ दिसतो आणि न आणि स, भनस. मॅग्नीज हा शब्द किती अक्षरी मित्रांनो? तर 4 अक्षरी आहे. मॅगनी आणि ज. हिच्यात हा 4 अक्षरी असल्यामुळे 40%. महाराष्ट्रात एकूण मॅग्नीजचे साठे किती टक्के आढळतात? तर 40% साठे आढळतात. भ म्हणजे भंडारा, नागपूर आणि सिंधुदुर्ग. सर या न वरून नागपूरच काऊन पकडायचं? नाशिक काऊन नाही पकडायचं? कारण की मित्रा, महाराष्ट्रात फक्त या भागात आणि या भागातच तुमची खनिज संपत्ती आढळती. मधात काही आढळत नाही. ठणठण गोपाला आहे. कळतं? म्हणून नागपूरच पकडायचं. ओके. या अशाच ट्रिक आपण डोलोमाइट, लोह खनिज, अजून तुमचे वेगवेगळे जे काही खनिज असतील त्या सर्वांना ट्रिका अशा सांगणार आहे आपण. प्रत्येक लेक्चर मध्ये तुम्हाला मी रिव्हील करत जाईल प्रत्येक गोष्ट. ठीक आहे. फक्त लेक्चर आवडलं तर लेक्चरला लाईक करायचं आहे आणि तुमच्या मित्राला सांगायचं. ओके. बॉक्साईडचे साठे कुठे आढळतात सांगा मग आता. बॉक्साईडचा करार झाला सर, करार सांगा मग. त्यानंतर बघा, खनिज, महाराष्ट्रातील खनिजे व उत्पादने जिल्हे. आता सर आम्हाला सांगितलं तुम्ही, हे बघा, लोह खनिज, मॅग्नीज, बॉक्साईड आणि डोलोमाइट. याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणते जिल्हे हे डोलोमाइटचे उत्पादन करते? डोलोमाइट वरून एक शब्द लक्षात ठेवा, गायचर नावाचा. डुलत डुलत गाय चारायची. काय चारायची? गाय चारायची. इथं लिहितो मी गायचर. ठीक आहे, गायचर. थोडा हा ब्लॅक आला फोटो, पण विचार काय विचार तुम्हाला? डोलोमाइटचे उत्पादन कुठे आढळते? हे बघा, आता डोलोमाइटचे साठे ना फक्त 1% आढळतात. किती टक्के आढळतात? डोलोमाइट. मग लक्षात ठेवायचं, डोलोमाइट वरून आता जवळपास 99% लोक शिक्षित आहेत. 1% फक्त शिक्षित नाहीये. किती टक्के लोक? फक्त 1% लोक शिक्षण घेत नाहीये. म्हणजे शिक्षण घेत नाही ते लोक काय करतात रे? गायीच्या मागे जातात, ढोरं वळायला. असं डुलत जातात. काय जातात? डुलत जातात. म्हणून गायचर, गडचिरोली, यवतमाळ, चंद्रपूर आणि रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आम्हाला डोलोमाइटचे साठे आढळतात. कळते का? या अशा ठिकाणी राहणार आपल्या. मग याचं उत्तर काय आहे? हे बघा, एका सेकंदात तुमचं उत्तर निघलं. प्रश्न कधीचा आहे? मेन्स 2022चा. ठीक आहे. तेच प्रश्न डबल. कायनाइट कुठे? बॉक्साईडचं उत्पादन सर्वाधिक कुठे? बघून घ्यायचे, वाचायचे प्रश्न. आता येऊ आपण 9व्या प्रश्नावर. ठीक आहे, वाचा प्रश्न.
हा आहे तुमचा प्राचीन इतिहास. प्राचीन इतिहासात जे तुमचे 16 महाजन पदे होते त्या महाजन पदापैकी एक घराणं त्यांचं नाव आहे सातवाहन घराणं. काय आहे? सातवाहन घराणं. आणि या सातवाहन घराण्याचा संस्थापक राजा होता सिमुक. याचं नाव काय मित्रांनो? सिमुक. सिमुक असा राजा होता. या राजानं सातवाहन घराणं स्थापन केलं होतं. या सातवाहन घराण्याची जी राजधानी होती आपली छत्रपती संभाजीनगर मधलं पैठण नावाचं ठिकाण आहे. आणि त्याचं जुनं नाव होतं प्रतिष्ठान. जिथं जायकवाडी धरण आहे गोदावरी नदीवरती. त्याच्या जलाशयाचं नाव आहे नाथसागर. कळते? तर त्या सिमुक राजानं घराणं स्थापन केलं. त्याचं नाव होतं सातवाहन घराणं. या सातवाहन घराण्याचा 17वा राजा होता. त्याचं नाव आहे हाल राजा. कोणता राजा आहे? हाल राजा. या हाल राजानं एक ग्रंथ लिहिला. याला लेखनाची खूप आवड होती. म्हणजे साहित्यकार असला त्याला आवड होती. आणि त्याने एक ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथाचं नाव आहे गाथा सप्तशती. आता याच्यावर लक्षात घ्या सर, हे असेल किंवा तुमचा वाकाटा घराणा असेल, चालुक्य घराणा असेल, शक घराणा असेल, कण्व घराणा असेल, मौर्य साम्राज्य, गुप्त घराणे, हे वेगवेगळे घराणे सर डोकं हँग होऊन जाते आमचं. काही टेन्शन नका घेऊ. सगळं घराणा आणि तुम्हाला विचारतात याचा संस्थापक आणि यांनी केलेले कार्य. याच्या बाहेर काही विचारत नाही. गाथा वाचता कर तुम्ही गाथा. आता आपल्या घरी कीर्तन लागतात वेगवेगळे, गाथा वाचतो आपण. आणि गाथा वाचत असताना आपले हाल होतात. हाल घाम फुटते, कुठून पुसून कुठून नाही असं होते. बरोबर आहे का? मग बघा, गाथा वाचताना आमचे हाल होतात म्हणून हाल राजे यांनी काय लिहिलं आहे? गाथा सप्तशती नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. बरं, याच्या त्यानंतर एक 23वा राजा होता. 23वा. त्याचं नाव आहे गौतमीपुत्र सतकर्णी. महत्वाचा राजा आहे हा, गौतमीपुत्र सतकर्णी. या गौतमीपुत्र सतकर्णी ना जवळपास विंध्य पर्वतापासून, कोणत्या पर्वतापासून? विंध्य पर्वतापासून ते दक्षिणेला कन्याकुमारीपर्यंत आपलं साम्राज्य पसरवलेलं होतं. म्हणजेच हा तुमचा भारताचा द्वीपकल्पीय पठार. इकडे तुमचा अरबी समुद्र, इकडे बंगालचा उपसागर आणि खाली तुमचा हिंदी महासागर, असे 3 समुद्र. आणि त्याच्या बाजूला ती सगळी भूमी कोण जिंकली होती? या राजानं. त्याचं नाव आहे गौतमीचा पुत्र येतो. कोणाचा पुत्र आहे? गौतमीचा पुत्र राजा सतकर्णी. असं लक्षात ठेवा. आणि या राजानं स्वतःला म्हणजे एक पदवी भेटली होती, ज्याच्या घोड्यांनी 3ही समुद्राचे पाणी पिले. उद्या प्रश्न येईल की कोणत्या कोणत्या समुद्राचे, म्हणजेच त्याचं साम्राज्य कुठं कुठं आणि किती पसरलेलं आहे हे हिच्या नावातून कळते आपल्याला. आणि त्यानं स्वतःला एक पदवी म्हणून घेतली होती. त्याचं नाव होतं, एक नाशिकच्या घाटात त्याचा उल्लेख आहे, त्याचं नाव आहे त्रिसमुद्र तोय पितवाहन. म्हणजे ज्याच्या घोड्याने 3ही समुद्राचं पाणी प्यायले आहे असा कोणता राजा आहे? तो कोणता राजा आहे? गौतमीपुत्र सतकर्णी. मग लावा जोड्या. चला जोड्या लावायच्या. कळलं असेल तुम्हाला? सर कळलं आम्हाला. सिमुक घराण्याचा संस्थापक कोण आहे? तर याचं घर आहे, सातवाहन घराण्याचा संस्थापक कोण आहे? तर राजा सिमुक. हाल राजानं काय केलं? तर हाल झालते हाल, कुठून कुठून घामपुसू असा कोण आहे? गाथा सप्तशती नावाचा ग्रंथ लिहिला. गौतमीपुत्र सतकर्णी नाशिकच्या शिलालेखात त्याचं नाव आहे त्रिसमुद्र तोय पितवाहन. ठीक आहे. म्हणजे उत्तर काय येणार आमचं? 2 1 3 4 2 1 3 4 2 1 3 4. उत्तर क्रमांक 2 बरोबर. कळते का? इथं तुम्हाला ती माहिती लिहून दिली थोडक्यात. हिच्यावर आलेला प्रश्न. आता बघा, हे हर्षवर्धन घराणे होते. हिंदू राजा सगळ्यात शेवटचा असं म्हणता येईल त्या टायमाचा. हा राजा आहे ना, दर काही वर्षांनी आपली संपत्ती दान करून टाकायचा. आणि या राजाला थोडा लिहायची पण सवय होती, आवड होती. या राजांना 3 ग्रंथ लिहिले. कोणते कोणते ग्रंथ? एक प्रियदर्शिका, रत्नावली आणि नागानंद. आणि उद्या तुम्हाला प्रश्न विचारतील की हर्षवर्धन राजावरती कोणतं, म्हणजे कोणी बुक लिहिला, कोणी ग्रंथ लिहिला? त्याचं नाव आहे कोणता ग्रंथ होता तो? हर्षचरित्र नावाचा ग्रंथ होता. तर हा कोणी लिहिला? तर हा लिहिला होता त्यांच्या दरबारात असलेला एक कवी होता, बाणभट्ट नावाचा एक कवी होता. त्यांनी हा ग्रंथ लिहिला हर्षचरित्र नावाचा. तसंच मित्रांनो तुम्हाला वाकाटा घराण्याचा संस्थापक विचारतात. वाकाटक घराणं. बघा, वाकाटा करून वाकडा तिकडा लक्षात ठेवायचा. वाकडा तिकडा. हे बघा असं वाकडा तिकडा कोणता पर्वत? तुमचा विंध्य पर्वत आहे. कोणता पर्वत आहे?
विंध्य बरोबर विंध्य शक्ती यांनी हा वाकाटक घराण्याची स्थापना केलेली आहे. ठीक आहे. आणि उद्या एका सरळ सेवा भरतीला प्रश्न विचारला होता की वत्सगुल्म, काय वत्सगुल्म, इथे लिहितो वत्सगुल्म नाव हे कोणत्या शहराचं जुनं नाव आहे? तर ते हे वाशिम. कोणतं हे? वाशिम. याच्या नंतर राजा आला होता प्रवरसेन पहिला, प्रवरसेन दुसरा. मी आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये कव्हर करू. सिमुक कोण होता? हा सातवंग घराण्याचा संस्थापक. बघा तुमच्या डोळ्यासमोर आहे. आणि या वर्षी 2024 ला प्रश्न विचारला आहे राज्यसभेनं. त्यानंतर बघा सातवंग घराणं, त्रिसमुद्र तोयपित वाहन. हे बघा खाली कमेंट उत्तर सांगायचा. मग काय याचं उत्तर? गौतमीपुत्र सतकर्णी. हा TCS IBPS ला पण हे प्रश्न विचारलेले आहे आणि हे MPSC ने पण विचारलेले आहे. म्हणजेच हा प्रश्न तुम्हाला सरळ सेवेला सुद्धा येणार. कळते का? कोणत्या सातवाहन राजाने गाथा सप्तशती लिहिला? हाला राजा. बघितलं सर आम्ही आत्ता आहे. आणि कळलं पण, पाठ पण झालं. मेन म्हणजे पाठ होणं महत्वाचं आहे सर आमचं. सेतुबंध कोण लिहिला? तर वाकाटा घराण्याचा राजा होता प्रवरसेन दुसरा. आता एक तसं पाठ करायचं, काय करायचं आपण बघणार. नाणेघाट, त्यानंतर सगळं आपण बघितलं. बघा ह्या लेण्या पण सातवाहन राजवटीच्या काळात खाली कोणत्या लेण्या खोदल्या गेल्या? तर कारले भजे लेण्या. कोणत्या लेण्या? या कारले भजे लेण्या. एकविरा आई बघितला तुम्ही, तर पुण्याजवळ आहे. गाथा सप्तशती हा ग्रंथ कोणी लिहिला? तर हाल राजांनी लिहिला.